नमस्कार स्टुडंट्स, मी भूषण घोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स फॉर यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये स्वागत करतो. आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आपण जो इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड म्हणजेच आपल्याला नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हा जो कोर्स आपण लॉन्च करणार आहोत, तर त्याच्या संदर्भात आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये देणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्हाला GS4 युपीएससी साठी असेल किंवा एमपीएससी साठी असेल, तर तुम्ही इंग्लिशमधून प्रिपेअर करा किंवा मराठीमधून प्रिपेअर करा, त्याला करत असताना त्याची स्ट्रॅटेजी असेल ती काय असली पाहिजे. तर ब्रीफ ओव्हरव्ह्यू पहिले मी कोर्सचं देतो मित्रांनो, मग त्याच्यानंतर आपण जी स्ट्रॅटेजी असणार आहे एथिक्ससाठी तर त्याच्याकडे आपण जाऊया. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की एमपीएससी राज्यसेवेने 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न काय केलेला आहे, तिथं इम्प्लिमेंट केलेलं आहे. आता त्यांचे फॉर्म्स पण भरले गेलेले आहेत, त्याच्यानंतर पॅटर्न हा फिक्स पण झालेला आहे. आणि युपीएससीने जर आपण लक्षात घेतलं तर 2013 पासून जो नवीन म्हणजे त्यांनी जो पॅटर्न अडॉप्ट केलेला होता, मग तेव्हापासून जो एथिक्सचा पेपर आहे तो एथिक्सचा पेपर त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो. आता एथिक्सचं इम्पॉर्टन्स आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि मी काही त्याच्यात नवीन ऍड करण्यासारखं नाही, कारण 250 मार्कासाठी आहे, जे तुमचे 7 पेपर्स मेन्सचे होतात, म्हणजे जे मार्क्स कॅल्क्युलेट होतात आणि इन्क्लुडिंग 2 जे लँग्वेजेस होतात ते फक्त काय क्वालिफाईंग आहे तुमच्या. मग याच्यामध्ये 4 जीएसचे, 1 एसएचा आणि त्याच्यामध्ये 2 ऑप्शनलचे, हे सगळे 250 मार्क्ससाठी पेपर होत आहेत. आणि त्याचे मार्क्स तुमचे कॅल्क्युलेट म्हणजे काय फायनल रँकिंगसाठी जे असेल ते कन्सिडर होणार आहे. आणि लँग्वेजचे जर 2 पेपर आहेत त्याच्यामध्ये काय आहे ते फक्त क्वालिफाईंग नेचरचे. मग जर आपण जीएस मध्ये आपण लक्षात घेतलं आणि एथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं मित्रांनो की आणि युपीएससीचा जरी ट्रेंड बघितला तरी मार्क्स खूप फ्लक्च्युएट होतात. मार्क्स फ्लक्च्युएट इन द सेन्स की टॉपर्सचे मार्क्स जे असतात ते नेहमी 3 डिजिट मध्ये आहेत. आणि 3 डिजिट मध्ये जर आपण बघितलं तर 120, 130, 140 पर्यंत मार्क्स हे गेलेले आहेत. आणि जीएस मध्ये जर आपण बघितलं रिमेनिंग 3 जीएस मध्ये, म्हणजे जीएस 1 to 3 मध्ये, तर रिलेटिव्हली आपल्याला असं लक्षात येतंय की एथिक्स पेक्षा जे मार्क्स आहेत ते रिलेटिव्हली त्या ठिकाणी काय येतात तर कमी राहतात. आणि एथिक्स मध्ये पण काय तर सिलेबस दिलेला आहे आणि सिलेबस जर व्यवस्थित अंडरस्टँड केला आणि कॉन्सेप्ट जर व्यवस्थित लक्षात घेतले आणि जर आन्सर रायटिंग व्यवस्थित केली आणि त्याच्यामध्ये लँग्वेज व्यवस्थित यूज केली तर मार्क्स काय तर एथिक्स मध्ये मिळतात. पण प्रॉब्लेम काय होतो कॅन्डिडेट्सला की खास करून आता राज्यसेवेच्या बाबतीत काय होणार आहे की अगोदरपर्यंत काही एथिक्स सारखा सब्जेक्ट अभ्यासलेला नाहीये. आणि युनिव्हर्सिटी लेव्हल पर्यंत जर आपण बघितलं तर काही कॉम्पोनंट्स त्याचे वगैरे काय असतील तर एक्झामिनेशन मध्ये वगैरे जे असतात पेपरमध्ये ते इन्क्लूड केलेले असतात. फॉर एक्झाम्पल जर कोणी एमबीए वगैरे केलेलं असेल तर मग त्याच्यामध्ये त्यांना केस स्टडीजचा वगैरे इन्क्लूड होतं. जर कुठे तुम्ही सेमिनार वगैरे कुठले अटेंड केले असतील, कुठले आपण असं म्हणू शकतो सेमिनार जॉईन केले असतील, त्या ठिकाणी एखाद्या वेळेस केस स्टडीचा जर भानगड वगैरे आली तर ती तुम्हाला लक्षात येत असेल. किंवा जर आपण त्याच्यामध्ये बिहेवियरल आस्पेक्ट वगैरे असेल, ज्यांनी एमबीए वगैरे केले असेल मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये त्या गोष्टी असतात. काही ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये फक्त काही इंटरडिसिप्लिनरी अप्रोचमध्ये ते काही सब्जेक्ट जे असतात फार ठराविक इन्स्टिट्यूटमध्ये काय केले जातात ते घेतले जातात. पण आपल्या सगळ्यात महत्वाचं काय की ज्यावेळेस आपण आता प्रिपरेशन करतो आणि तो जर सिलेबसचा पार्ट आहे तर त्याला अगदी व्यवस्थित आपण काय करणे प्रिपेअर करणे गरजेचे आहे. आणि ते प्रिपेअर करत असताना मग कॅन्डिडेटच्या मनामध्ये हे की आतापर्यंत आपण असला सब्जेक्ट काहीच अभ्यासलेला नाही, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड मध्ये. मग हे अभ्यास करत असताना अभ्यास कसा केला पाहिजे. अभ्यास करत असताना कारण की आता जर तुम्ही बघितलं तर युट्यूबवर तुम्हाला एन नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज आहेत, ते एन नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज अवेलेबल आहेत. सगळ्यात महत्वाचं काय की कुठली स्ट्रॅटेजी वर्कआउट होईल याच्या संदर्भात पण कॅन्डिडेटला काय तर धाकधूक असते. आता बाकीचे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी वगैरे हे सब्जेक्ट काय असतात त्यांनी कमी अधिक प्रमाणात वाचलेले असतात, अभ्यास केलेले असतात आणि त्याचे सरळ ठराविक सेट्स ऑफ आन्सर्स आहेत. ते आन्सर्स त्या ठिकाणी तुम्ही जर लिहिले तर तुम्हाला त्या पद्धतीने मार्क मिळतात. पण एथिक्समध्ये असं आहे की कुठलीच गोष्ट चुकीची नसते आणि सगळ्याच गोष्टी बरोबर नसतात, सगळ्या गोष्टी ग्रे झोन मध्ये असतात, येते लक्षामध्ये. मग त्याच्यामध्ये करत असताना त्याला अप्रोच कसा केला गेला पाहिजे ही पण काय होते तर महत्वाची बाब होते. आणि ते झाल्यानंतर जर एथिक्स तुमचा व्यवस्थित असला तर त्याचा फायदा तुम्हाला कुठे होणार आहे तर एसे मध्ये होणार आहे. कारण एसे मध्ये निबंधामध्ये काय होते की समजा 2 सेक्शन आहे, ए सेक्शन आणि बी सेक्शन. आता एमपीएससीने पण युपीएससी सारखं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ टॉपिक्सवर एसे लिहावे लागतील. ते 1 असू शकतो, 2 असू शकतं, 3 असू शकतं, 4 असू शकतात. म्हणजे इन द सेन्स की ते किती नंबर ऑफ विचारू शकतात. आता युपीएससीचा जर आपण पॅटर्न बघितला तर 2 सेक्शन देतात आणि 2 सेक्शन मधून काय तर 4 टॉपिक एका ए सेक्शन मध्ये, 4 टॉपिक बी सेक्शन मध्ये, आणि प्रत्येकातून एक निवडावं लागतं. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये 2 एसेस लिहावे लागतात. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः असं ट्रेंड लक्षात येतं मागच्या काही वर्षांमध्ये. एक सेक्शन जो असेल हा फुल फिलॉसॉफिकल म्हणू शकतो किंवा आपण म्हणू शकतो तिथे जसं तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी असेल ती महत्वाची ठरते, रादर दॅन की तुमचं जीएसचं नॉलेज किती आहे. जीएसचं नॉलेज जे असेल हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून यूज करता येऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही आर्ग्युमेंट पुट फॉरवर्ड करता तर आर्ग्युमेंट पुट फॉरवर्ड करत असताना तिथे तुम्हाला जे आर्ग्युमेंट जनरेट करायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला जो फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग आहे, ते कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे ती महत्वाची. ती येताना कुठून येणार तुम्हाला, हा जो इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड आहे या पेपरमधून आपल्याला येणार आहे. आता हे आपल्याला स्टडी करत असताना त्याच्यामुळे महत्वाचं आहे की आपण स्टेप बाय स्टेप जे असेल हे पेपरचं नेचर पण लक्षात घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला कोर्स जो असेल
जर तुम्ही त्याला जॉईन केलं तर त्याच्यात तुम्हाला कशा पद्धतीने फायदा पण होणार आहे ते पण आपण बघणार आहोत. आता थोडक्यात पहिले कोर्सचा थोडा ओव्हरव्ह्यू देतो, त्याच्यानंतर आपण प्रिपरेशन कसं करायचं, स्ट्रॅटेजी कसं करायचं ते करतो, आणि सगळ्या शेवटी जे असेल तर पुन्हा सांगतो की आपल्या कोर्समध्ये जे आपण टीचिंग करणार आहोत तर ह्या कोर्सचा जर तुम्ही जॉईन केलं तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो. आता आजचे जो मित्रांनो आजचं जे पहिलं लेक्चर आहे हे फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. तर त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर नेक्स्ट डे मध्ये म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो मंडे पासून तर तुमचं रेग्युलर जे लेक्चर्स आहेत ते त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. पहिले काही लेक्चर्स हे तुम्हाला फ्रीली अवेलेबल असतील पण ते ऍपमध्ये असतील. तर तुम्ही 11 वाजेपासून जे असेल ते आपलं लेक्चर चालणार आहे आणि साधारणतः आपल्या लेक्चरचे जे ड्युरेशन असणार आहे 2 to 2.5 आवर्स म्हणजे 2 ते 2.5 तास एक लेक्चर चालेल. आणि त्याच्यानंतर वीकली 5 लेक्चर्स होत जातील आणि जवळपास आपलं जे लेक्चर्स चालणार आहे ते मिड जून पर्यंत चालणार आहे. पण नियर अबाउट 45 लेक्चर्स जे आहेत हे तुमचे त्यामध्ये काय तर बेसिक मिनिमम कव्हर झाले पाहिजे एवढं आपण टार्गेट ठेवले. त्याच्यात जास्त लागले तरी चालतील. पण सगळ्यात महत्वाचं काय की सिलेबस हा अगदी व्यवस्थित तुम्हाला समजला पाहिजे. त्याच्यानंतर समजल्यानंतर त्याच्यासाठी एक्झामिनेशन मध्ये स्किल जी लागते आन्सर रायटिंगसाठी ते गेन करण्यासाठी जे इम्पॉर्टन्स आहे ते पण आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. जे एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल्स पण त्याच्यामध्ये तुमचे कव्हरेज होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुमचं जे एथिकल पर्स्पेक्टिव्ह आहे ते तुमचं जे एथिकल इन्साइट आहे ते डेव्हलप व्हायला तुम्हाला मदत झाली पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचं काय की आता आन्सर जर समजा क्वेश्चन GS 1 to 3 मध्ये आला आणि GS 4 मध्ये आला तर त्याच्यात एकच आन्सर राहणार नाहीये. तर GS 4 नंतर साठी त्याचे जे आन्सर आहे ते आन्सर त्या ठिकाणी वेगळंच जाणार आहे. म्हणजे जसं जसं आपण एथिकल कॉन्सेप्ट लक्षात घेऊ, अंडरस्टँड करू, ते आर्ग्युमेंट्स आपण लक्षात घेऊ, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक जो आस्पेक्ट आहे हा एथिकल अँगलने कशा पद्धतीने बघितला पाहिजे. तो जो अप्रोच तुमच्या डेव्हलप करण्यासाठी ते तुम्हाला मदत होईल. त्याच्यानंतर जर आपण एथिक्समध्ये बघितलं तर एथिक्समध्ये मग तुमचं 10 मार्करचे क्वेश्चन्स असतील किंवा केस स्टडीज असतील. मग याला अगदी व्यवस्थित पद्धतीने कशा पद्धतीने हँडल केलं गेलं पाहिजे त्याचा जो पुरेपूर सराव असेल तो तुमच्याकडनं करून घेतला जाईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही हाय क्वालिटी नोट्स असणार आहे त्या नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आता नोट्सचे पण जे सॅम्पल्स वगैरे ते पण मी तुम्हाला आता दाखवतो. आता हा झाला तुमचा थोडक्यात, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे असेल तर टेस्ट पण दिलेले आहेत. मग टेस्टमध्ये तुम्हाला 3 आहे, 2 हाफ लेंथ म्हणजे त्याच्यामध्ये आपण 125 मार्क्स म्हणू शकतो आणि एक असणार ते फुल लेंथ असणार आहे. आणि जे थेरॉटिकल लेक्चर्स काही चालतील तर थेरॉटिकल लेक्चर झाल्यानंतर स्पेसिफिकली केस स्टडीजसाठी सुद्धा आपण काही जे लेक्चर्स आहेत तर त्याला काय केलं तर डिवोट केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून तुमची जी केस स्टडीजचा जो म्हणजे प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस पण अगदी व्यवस्थित पद्धतीने तुमची त्या ठिकाणी झाली पाहिजे. आता तुम्हाला जर अजून याच्या संदर्भात जर माहिती करून घ्यायची असेल मित्रांनो कोर्सच्या संदर्भामध्ये तर तुम्ही मला 9511900488 याच्यावर तुम्ही काय करू शकता तर मला कॉल करू शकता. तर आता आपण काय करूया तर सुरुवातीला जो एथिक्स आहे तर एथिक्सकडे आपण जाऊया. आता एथिक्सचं इम्पॉर्टन्स पहिलेपासून आपण एथिकल असायला पाहिजे, एथिकल व्हॅल्यूज असायला पाहिजे त्याबद्दल काही दुमत नाहीये. पण टू द पॉइंट आपण इथे येऊ की एथिक्स पेपर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याला एक्झामिनेशन मध्ये जर आपण बघितलं तर हाय स्कोर करायचा आहे. हाय स्कोर करण्यासाठी तुम्ही इन्क्लुडिंग एथिकल असला तर वेल अँड गुड, नसला आणि तुम्ही ट्राय करत असला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स भेटू शकतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण महत्वाचं काय की ज्यावेळेस तुम्ही प्रशासनामध्ये जाणार तर त्याचा या सब्जेक्टचा तो उपयोग होणार आहे हे लक्षात घेऊनच युपीएससीने एथिक्स इंटिग्रिटी ऍप्टिट्यूड म्हणजे नीतिशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता हा पेपर त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलाय. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही जरी लक्षात घेतलं असेल की मागच्या 3-4 वर्षा अगोदर म्हणजे आय थिंक 2019-20 मध्ये अशी केस झाली होती. एक IPS ऑफिसर होता तो ऑलरेडी सिलेक्टेड होता आणि रँक इम्प्रुव्हमेंटसाठी त्यांनी पुन्हा अटेम्प्ट दिला आणि पुन्हा अटेम्प्ट देत असताना त्या ठिकाणी त्यांनी काय यूज केलेला होता तर जे काही आपण म्हणू शकतो की म्हणजे डिव्हाइस यूज केले होते, ब्लूटूथ डिव्हाइस यूज केले होते जेणेकरून तो काय करू शकायचा की बाहेर बसलेल्या व्यक्तीशी कम्युनिकेट करू शकायचा आणि त्याचं उत्तर काय असलं पाहिजे याच्याकडून तो जाणून घेऊ शकायचा. तर मग हे झाल्यानंतर काय ते युपीएससीचं तेही लक्षात आलं की मग त्याच्यानंतर मध्ये काही जॅमर्स वगैरे ते बसायला सुरुवात केली. तर तुम्ही युपीएससीची प्रिलिम्स वगैरे दिली असेल, मेन्स दिली असेल, तुम्हाला लक्षात येत असेल जेवढ्या वेळ एक्झामिनेशन चालतं त्यावेळेस जॅमर्स बसवलेले असतात. म्हणजेच काय की जे माल प्रॅक्टिसेस आहेत त्या माल प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी झाले नाही पाहिजे. म्हणजेच काय की हा पेपर इंट्रोड्यूस झाल्यापासून म्हणजे 2013 पासून इंट्रोड्यूस झालेला आहे आणि काही जो कॅन्डिडेट ऑलरेडी युपीएससीत सिलेक्ट झाले होता त्याचा कंडक्ट जर आपण बघितला तर हे काही नैतिकदृष्ट्या बरोबर नव्हतं तर अनैतिकच होतं. तरी तो कॅन्डिडेट त्या ठिकाणी सिलेक्ट झालेला म्हणजे थोडक्यात मला सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही नैतिक असाल तर नैतिकच राहा, पण अनैतिक असाल तर अनैतिक पद्धतीने वागू नका. नैतिक पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गुण जर मिळवायचे असतील तर महत्वाचं काय की तुमचे जे कॉन्सेप्ट आहेत ते कॉन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर असले पाहिजे आणि ते कॉन्सेप्ट तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये रिफ्लेक्ट करता आला पाहिजे. आपण रिव्हर्स इंजिनिअरिंगने जाऊ मग तुम्हाला याचा जो म्हणजे इम्पॉर्टन्स आहे ते लक्षात येईल. आता ज्यावेळेस आपण राज्यसेवेची गोष्ट करतो मित्रांनो आता यांनी युपीएससी सारखाच पॅटर्न अवेलेबल केलेला आहे म्हणजे अडॉप्ट केलेला आहे. मग याच्यामध्ये काय की मे बी यांची जी एक्झामिनेशन कंडक्ट करण्याची स्कीम आहे ती त्याच पद्धतीची असेल. मग मागे पुढे होऊ शकते. मागे पुढे म्हणजे काय मे बी पहिल्या दिवशी काहीतरी त्यांचा एसी असेल, त्याच्यानंतर दुसरा पेपर दिवस जो असेल त्याच्यामध्ये GS1 चा पहिली सकाळी, GS2 चा संध्याकाळी, त्याच्यानंतर GS3 चा लागोपाठ दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं GS4 जो असेल
हा तिसऱ्या दिवशी असेल हा लागोपाठ. आता युपीएससी मध्ये जसे पेपर कंडक्ट केले जातात ते सांगतो. पहिल्या दिवशी एसे होतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी GS1 GS2, त्याच्यानंतर एसे पासून जर आपण म्हणजे तिसरा दिवस जर पकडलं त्याच्यामध्ये GS3 आणि GS4 हे दोन एका दिवसामध्ये होतात. आणि नंतर गॅप दिला जातो आणि मग गॅप दिल्यानंतर जवळपास मग लँग्वेजचे जे पेपर आहेत ते लँग्वेज पेपर, लँग्वेज 1, लँग्वेज 2 आणि त्याच्यानंतर जे काही ऑप्शन्स आहेत एक पेपर आणि ऑप्शनलचा दुसरा पेपर अशा पद्धतीने होतो. तर आपण इथिक्स बद्दल बोलतोय ना, तर आपण इथिक्सच्या संदर्भात इथे येऊया. आता ज्यावेळेस एसे पेपर लिहिला जातो ना, तर एसे पेपरमध्ये काय आहे की अगोदर तुमचे काही एफर्ट्स झालेले नसतात. त्याच्यामुळे ह्या पेपरमध्ये तुमची जी थॉट प्रोसेस आहे ती चांगली असते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जवळपास तुम्हाला जे शब्द लिहावे लागतात. आपण दोघे एसे समजून घेऊ की जवळपास तुम्हाला 2500 शब्द हे लिहावे लागतात. त्याच्यानंतर GS1चा जो पेपर येतो. आता मग एसे नंतरचा दुसरा कुठला पेपर राहत नाही. आणि त्याच्यानंतर मग काय GS1. मग GS1 मध्ये आल्यानंतर नियर अबाउट एक्सपेक्टेड आहे की तुम्ही 4000 वर्ड्स हे लिहिले पाहिजे. कारण प्रत्येक 10 मार्कचा जो क्वेश्चन आहे तो 150 वर्ड साठी लिहायचा आहे आणि 15 मार्कचा जो क्वेश्चन आहे तो 250 साठी लिहायचा आहे वर्ड्समध्ये. तर म्हणजे जवळ नियर अबाउट 4000 वर्ड्स होतात. इथे पण 4000 वर्ड्स होतात. आता 3 तासामध्ये एवढ्या गोष्टी लिहिणे, क्वेश्चन इंटरप्रिट करणे, डिफरंट म्हणजे आपण सिलेबसच्या टॉपिक्सचेच असतात, पण वेगवेगळ्या टॉपिक्स मधून सब टॉपिक्स मधून क्वेश्चन्स विचारले जातात. त्या गोष्टी रिकॉल करणे, त्या गोष्टी लिहिणे, स्पीड मेंटेन करणे. म्हणजे इथे थिंकिंगसाठी तुमच्याकडे काही वेळच राहत नाही. त्याच्यानंतर GS2 मध्ये पण तेच होते. मग आता इथे जर आपण बघितलं GS2 मध्ये इफिशियन्सी कमी होते. का? कारण की काय पहिले लिहिलेलं असतं आणि लिहिलेल्यानंतर काय हात चालायला त्या ठिकाणी काय होतो त्रास होतो. त्याच्यानंतर मग GS3 मध्ये आणि GS3 मध्ये गेल्यानंतर पुन्हा काय होतंय की मे बी तुम्ही रात्री झोपलेले असतात, तुमची झोप व्यवस्थित झाली तर GS3 मध्ये तुम्ही व्यवस्थित हे करतात. GS4 मध्ये काय होतं की इथे तुमचं फिजिकल आणि मेंटल हा जो स्ट्रेस आहे ना, हा सगळा स्ट्रेस एथिक्सवर येतो. मग एथिक्सवर म्हणजे काय ही सगळेच प्रोसेस केलेली आहे आणि इथे जे क्वेश्चन्स विचारले जातात. आता खास करून जर आपल्याला काही मागच्या वर्षांमध्ये युपीएससीचे जर बघितले तर लक्षातच येत नाही हा क्वेश्चन पेपर एक आहे म्हणजे काय दिलेलं आहे की एवढ्या मोठ्या मोठ्या केस स्टडीज दिलेले असतात. त्याच्यानंतर जे क्वेश्चन्स पण असतात काही क्वेश्चन्स हे 3-3, 4-4, 5-5 ओळीचे असतात. आता मे बी राज्यसेवेमध्ये एवढं डायरेक्टली विचारणार नाही. आपण एक्सपेक्ट करूया पण सांगता येत नाही. आपण काही एमपीएससीला अगोदर प्रिजज करू शकत नाही. त्यांना वाटलं तर त्या लेवलचा पण क्वेश्चन पेपर ते डिझाईन करू शकतात. पण व्हॉट एव्हर इट मे बी त्यांनी सिम्पल काढू किंवा हार्ड काढू. महत्वाचं काय होतं ह्या प्रॉब्लेम पर्यंत की इथे फिजिकली आणि मेंटली मुलं जे असतात ते एक्झॉस्ट झालेले असतात आणि एक्झॉस्ट झाल्यानंतर मग या ठिकाणी जे एसे आणि म्हणजे सॉरी एथिक्सचा जो पेपर मग एथिक्सचा याच्यामध्ये पुन्हा 2 सेक्शन. मग तो सेक्शन ए आणि सेक्शन बी. मग याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात मग आता थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित असेल तर तुम्ही ते डील करू शकतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सिलेबसच्या टॉपिकवर जे डायरेक्टली ऍज इट इज क्वेश्चन फ्रेम झालेले असले आणि त्याचं प्रिपरेशन तुम्ही अगोदर केलेलं असलं आणि त्याचे जर नोट्स जर तुमच्याकडे म्हणजे अवेलेबल असतील तुम्ही त्याला रिपिटेटिव्हली रिव्हिजन केलेलं असेल आणि तिथे जाऊन तुम्हाला फक्त छापायचं आहे तर हे जे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत हे डील होतात. काही क्वेश्चन्स अप्लाइड बेस्ड क्वेश्चन्स असतात. अप्लाइड क्वेश्चन्स मध्ये काय की क्वेश्चन अंडरस्टँड करणे त्याच्यानंतर हे क्वेश्चन कशा संदर्भात विचारलेत आणि मग त्याला अप्रोच करणे. मग हा दुसरा पद्धतीचा. तिसरा पद्धतीचा क्वेश्चन जर आपण याच्यामध्ये बघितला तर आपण म्हणू शकतो कोड बेस्ड क्वेश्चन्स जे आतापर्यंत युपीएससीने विचारलेत मे बी एमपीएससी पण विचारू शकते. आपण याला ग्राह्य धरूया. मग याच्यामध्ये कोड जर तुमच्या अंडरस्टँडिंगचा असला तर वेल अँड गुड. त्याचं मिनिंग जर तुम्हाला लक्षात आला तर वेल अँड गुड. नाही आलं तर पुन्हा त्याच्यामध्ये काय की एक तर स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्याच्यात पॉईंट्स काय लिहायला पाहिजे, कुठलं एक्झाम्पल कोट करायला पाहिजे ते धांदल उडते. आणि एवढ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येकासाठी किती आहे तर जवळपास 180 मिनिट्स आहे. आता 180 मिनिट्स मध्ये जर तुम्ही फिजिकली थकलेले आहेत, मेंटली थकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित परफॉर्म नाही केलं मग बराचसा काम जर तुम्ही या ठिकाणी सेक्शन ए पासून सुरुवात केलं. सेक्शन ए पासून सुरुवात केलं तर मे बी काय तुमचं 90 मिनिट्स मध्ये काय पूर्ण सेक्शन ए मध्ये होत नाही. 10 मिनिटं इकडे तिकडे होतात. किंवा तुम्ही सेक्शन बी मधून जर स्टार्ट केलं ज्याच्यामध्ये केस स्टडीज आहे. केस स्टडीज केल्यानंतर जवळपास मॅक्सिमम मुलांच्या बाबतीमध्ये असं होतं की याला जवळपास लागतात आपण म्हणू शकतो की 1.5 तासामध्ये आपण ह्या गोष्टी कव्हर करायला पाहिजे. तर 1.5 तासापेक्षा 15-20 मिनिटं मॅक्सिमम लागतात. 15-20 मिनिटं मॅक्सिमम लागल्यानंतर मग ए सेक्शनचे जे 10-15 मिनिटं आहेत ते कॉम्प्रोमाइज व्हायला सुरुवात होते. आणि ते जर कॉम्प्रोमाइज व्हायला सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये याच्या मार्कांवर पण काय होणार आहे ह्या सेक्शनवर पण इफेक्ट होणार आहे. आणि बी मध्ये जे तुम्ही केस स्टडीज सॉल्व्ह करतात मग केस स्टडीज सॉल्व्ह करत असताना ते आपण तुमच्या पट्ट्यातले आल्या तुम्हाला जर समजले इश्यू व्यवस्थित समजले त्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित त्याला अनालिसिस करू शकले आणि जर व्यवस्थित आन्सर लिहू शकले तर त्या ठिकाणी काय होणार आहे की तुम्हाला मार्क मिळतील. काही केस स्टडीज असे असतील एकदम बाउन्सर्स असतील ते तुम्हाला लक्षात येत नाही किंवा केस स्टडी वाचायलाच तुमचा मॅक्सिमम वेळ जातोय. त्याच्यामध्ये अनालिसिस करायला तुम्हाला वेळ मिळत नाहीये. मग त्याच्यानंतर काय लिहावं ते जर समजत नाहीये मग पुन्हा काय होणार या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं तात्पर्य हे या ठिकाणी की जेव्हा तुम्ही एथिक्ससाठी प्रिपरेशन करतायत ना तर असं लक्षात ठेवा की तुम्ही फार दिवसभर थकलेले आहेत म्हणजे काय तुम्ही फार 8 तास 10 तास आहे ना मोलमजुरी केली आहे आणि मोलमजुरी केल्यानंतर ना तुमचं ब्रेन एकदम फंक्शन करणं बंद झालेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे की तुमचं जे काही म्हणजे फिजिकली तर तुम्ही एक्झॉस्ट झालेत पण मेंटली पण तुम्ही एवढे असं समजून घ्या की तुम्हाला फार दिवसभर कोणतरी काम सांगितलं एकदम टॉर्चर केलेलं आहे आणि तुम्ही एकदम चिडलेल्या मूडमध्ये आणि चिडलेल्या मूडमध्ये झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही
8, 9, 10 तास काम करून येतात आणि 10 वाजता तुम्हाला पेपर लिहायला बसवलं, तर तो 1 वाजेपर्यंत तुम्हाला समजा 10 ते 1 जर रात्री तुम्हाला पेपर लिहायचा आहे. याच्यात एवढी बेस्ट क्वालिटी आली पाहिजे, की तो जो तुमचा टॉपर वगैरे असणार ना, त्याच्या इक्विव्हॅलंट किंवा त्याच्या तोडीला तुम्ही उत्तर लिहिलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ह्या स्टेजला येतात ना, तर ह्या स्टेजला आल्यानंतर तुमचा जो एथिक्सचा प्रिपरेशन आहे, हे अगदी व्यवस्थित होतं. मी तर म्हणतो जीएसच्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये म्हणजे प्रत्येक पेपरसाठी हे लागू पडतं. पण एथिक्ससाठी खास का लागू पडतं? कारण की इथे फिजिकली आणि मेंटली पर्सन आहे ना, तर ड्रॉन झालेला असतो. म्हणजे एकदम आपण असं म्हणू शकतो, की गळालेला असतो. त्याला समजत नाही की काय लिहायचं. आणि नंतर मग काही वेळेस काय होतात, काही कॅन्डिडेट फक्त लिहायचं म्हणून लिहितात, कंप्लीट करायचं म्हणून कंप्लीट करतात. ज्यांचं खरंच अगोदर प्रिपरेशन व्यवस्थित झालंय, ज्यांचं सबकॉन्शियस माइंड त्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, तर त्यांच्या उत्तर ज्यांनी सफिशियंट प्रॅक्टिस केलेत, तर त्यांचे उत्तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काय होतात, तर डेव्हलप होतात. नाहीतर काय होतं, तर प्रॉब्लेम होतो. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, तर कॅन्डिडेटचं सुरुवातीला अप्रोच आता जसं आपण पुढे डिस्कस करू, तर तुम्हाला इंटरलिंकेजेस लक्षात येतील. कारण व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स विचारतात आणि तुमचं जे ऍप्लिकेशन जर माइंड डेव्हलप झालेलं असेल आणि एवढं रिगरस प्रॅक्टिस नंतर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं उत्तर जर इथे लिहू शकाल, तर वॉट एव्हर मे बी सर्कमस्टान्सेस काही येऊ द्या, कसाही पेपर येऊ द्या, तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहायला या GS4ला म्हणजे एथिक्सला व्यवस्थित पद्धतीने काय करू शकतात, तर डील करू शकतात. म्हणजे सगळे ऑल सेट्स ऑफ परमिटेशन कॉम्बिनेशनसाठी तुम्ही रेडी असला पाहिजे. सिंपल आला तरी तुम्हाला पेपर जर सिंपल आहे तर सगळ्यांसाठी सिंपल आहे. मग इथं कॉम्पिटिशन काय येते, की तुम्ही तुमचं उत्तर जे असेल ते स्टँड आउट कसं कराल बाकीच्या क्राऊडपेक्षा. एक दुसरं थोडं लिटिल बिट डिफिकल्ट आलं ना, इट्स इझियर. म्हणजे काय, की तुमच्यासाठी रेस ही थोडी इझी पडते. इझी का पडते? कारण की तुम्ही जर चांगलं प्रिपरेशन केलं असेल, तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजतील आणि क्वेश्चन व्यवस्थित समजलं असेल, तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस व्यवस्थित केलं असेल, तर ते डायमेन्शन तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये इन्क्लूड करू शकता. जे बाकीचे कॉम्पिटिटर ज्यांनी व्यवस्थित प्रिपरेशन केलेलं नसेल, की ते मिस आउट करतील. म्हणजेच काय होतं, तुम्ही रेसमध्ये पुढे जातात. कुठलीही कंडिशन आली, म्हणजे सिंपल आलं काय किंवा डिफिकल्ट आलं काय, प्रत्येक याच्यामध्ये सिंपल आलं तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा ऍड ऑन काय कराल ते महत्वाचं. समजा थोडं डिफिकल्ट आलं तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा चांगलं करत असताना ते कसं कराल, इन द सेन्स कारण तुमचं अंडरस्टँडिंग चांगली असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी तिथे लिहू शकले, तो एक आस्पेक्ट होतो. मग तुम्ही ते चांगल्या पद्धतीने काय करता, स्कोर करतात. कारण आपलं महत्वाचं काय, तर एक्झाम पर्स्पेक्टिव्ह जायचं आणि एक्झाम पर्स्पेक्टिव्हने बघत असताना की प्रत्येक क्वेश्चन असेल, प्रत्येक केस स्टडीज असेल, की त्याच्यात मी काय रिलेव्हंट गोष्टी इन्क्लूड करू शकतो, काय मॅक्सिमम रिलेव्हंट आणि त्याच्यानंतर बाकीच्यांपेक्षा जास्त गोष्टी असतील, जेणेकरून तुम्हाला जे मार्क्स आहेत ते बाकीच्यांपेक्षा जास्त मिळायला पाहिजे. कारण शेवटी जी कॉम्पिटिशन आहे ही काय, ती रिलेटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे बाकीच्यांना समजा आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला 150 मार्क पडले, पण टॉपरला जर बघितलं आपण तर 200-210 आणि जे सिलेक्टेड झालेले त्यांना पण एकदम 180 पर्यंत आले. तुम्हाला फक्त 150 मार्क जर पडलेले असतील म्हणजे 250 पैकी, तर त्याला मॅटर नाही. तुम्हाला टॉपरच्या तुलनेमध्ये जर बघितलं तो गॅप किती कमी किंवा तुम्ही टॉपर असल्यानंतर तुमच्या मागे सगळी जनता त्या ठिकाणी असली पाहिजे. तर हा अप्रोच तुम्हाला या ठिकाणी लक्षात असला पाहिजे. म्हणून एथिक्सच्या बाबतीमध्ये काय, की ही गोष्ट. मग आता जी गोष्ट तुम्हाला मी सांगितली, की तुम्ही एकदम फिजिकली डाऊन झालेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला पेपर लिहायचे. मग याच्यासाठी महत्वाचं काय, की जी गोष्ट तुम्हाला तुमच्या बॉडीला तुम्ही अकोमोडेट केलेली आहे. आता कशी असतात तुमची रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन. रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन म्हणजे कसे असतात, की समजा चटका लागला तर तुम्ही किती बी थकलेलं असलं, किती झोपेमध्ये असलं, तुम्ही झटकन हात काय करतात तर बाजूला करतात. इट्स बिकम युअर रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन. मग ही जी रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन आहे ही काय आहे, तर इथं ऑटोमॅटिकली तर जनरेट होते. तर तुमचे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग रायटिंग अशा पद्धतीने जनरेट करायची, की तुमचं प्रिपरेशन हे रिफ्लेक्सिव्ह मोडमध्ये गेलं पाहिजे. रिफ्लेक्सिव्ह मोडमध्ये काय, की क्वेश्चन दिसला कसा अटेम्प्ट करायचा आहे, त्याचे जे फ्रेमवर्क्स असतील, त्याच्यामध्ये टाकणारे कीवर्ड्स असतील, त्याचे पॉईंट्स असतील, त्याचे एक्झाम्पल्स असतील, ते अशा तुमच्या माइंडमध्ये घोळलेले असलं पाहिजे, की कितीही प्रेशर असला, काही असला, तर तो क्वेश्चन बघत असताना तुम्हाला त्याचं उत्तर आहे, ते उत्तर व्यवस्थित पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. मोरल ऑफ द स्टोरी तेच, की जे तुम्हाला आपल्याला आपलं प्रिपरेशन असं करायचंय, की आपल्याला व्यवस्थित उत्तर लिहिता आले पाहिजे, चांगले उत्तर लिहिता आले पाहिजे, जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये आपल्याला काय होईल, तर फायदा होईल. मग आता हा झाला प्री रिक्विजिट जे मी तुम्हाला सांगितलं. मग आता ते अप्रोच करत असताना सगळ्यात महत्वाचं काय, की मग सिलेबस. मग आता जो हा सिलेबस दिलेला आहे, नीतिशास्त्र, सचोटी, अभियोग्यता. आता तुम्ही हे रीड करून घ्याल. मी काय वर्ड टू वर्ड याच्यामध्ये रीड करणार नाहीये. पण सांगण्याच्या तात्पर्य की याच्यामध्ये जे महत्वाचे पॉईंट्स आहेत त्याला मी फक्त हायलाइट करणार. मग आता याच्यामध्ये ते म्हटलं, की या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. ठीक आहे, किंवा योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा, म्हणजे पब्लिक लाईफमध्ये जी काही मॅच्युरिटी म्हणतो आपण ती, त्याच्यानंतर समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या ज्या विविध समस्या आहेत, म्हणजे पर्सनल कॅपॅसिटीमध्ये असेल किंवा ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये असेल, की सोसायटीशी डील करत असताना काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठीचे त्यांचा जो दृष्टिकोन असेल, त्या संबंधित समस्यांबाबत उमेदवाराची जी वृत्ती असणार आहे, की समस्या आल्या तर तू कशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय. म्हणजे त्यांचा जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड आहे, तो ॲटिट्यूड कसा आहे, त्याच्यानंतर दृष्टिकोन, तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. म्हणजे तुमचा जो ओव्हरऑल अप्रोच आहे, की तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टीला डील करणार आहात. ठीक आहे, तर ते कशा थ्रू, एक तर क्वेश्चन थ्रू, नाही त्याच्या केस स्टडीज असतात. त्या केस स्टडीज थ्रू ह्या गोष्टी चेक केल्या जातील. आता ह्यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास किंवा केस स्टडी याचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्रांचा याच्यामध्ये समावेश केला जाईल. याच्यामध्ये काय म्हणतात, स्थूल म्हणजे मोठामोठी जी असेल हे पुढचे पॉईंट आहेत, हे 8 पॉईंट त्यांनी सिलेबसमध्ये दिलेले आहेत. या गोष्टींचा काय करणार आहेत, ते समावेश करणार आहेत. थोडक्यात काय, यू आर प्रिपेअरिंग फॉर
सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे तुम्ही नागरी सेवांसाठी प्रिपेअर करत आहात. मग थोडक्यात हा जो पेपर असणार आहे, ह्या गोष्ट जो डिस्कस करणार आहे, तो किंवा ज्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत, त्या कुठल्या गोष्टी ज्या नागरी सर्व्हिसेसमध्ये एकदा जर तुम्ही एंटर झाले, तर एंटर झाल्यानंतर जे काही आपण म्हणू शकतो की बेस्ट मटेरियल तुमच्याकडे आहे का, किंवा बेस्ट फॉर्म त्याच्यामध्ये आहे का, की जेणेकरून त्याच्यावर काय केलं जाऊ शकतं, थोडी फिनिशिंग वगैरे केली जाऊ शकतं आणि तुमचं जे मटेरियल असेल ते सर्व्हिससाठी रेडी होऊ शकतं. मग त्याच्यासाठी हे अगोदरचे जे फिल्टर्स आहेत, हे फिल्टर्स त्या ठिकाणी लावलेले आहेत. आता मग याच्यामध्ये हे फिल्टर्स तुमच्या कशात थ्रू चेक केले जातात. एक म्हणजे पेन अँड पेपर, म्हणजे काय एक्झामिनेशन मोड थेरॉटिकल मॉडेलमध्ये येणारे जे क्वेश्चन्स जे असतील ते पण थेरॉटिकल सायन्समध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे. आता उत्तर लिहित असताना याच्यामध्ये काय की काही थेसिस असतात, काही कॉन्सेप्ट असतात. हे तुमचे जर व्यवस्थित असेल तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आन्सर जे असेल ते लिहू शकाल. जर तुमच्याकडे त्या गोष्टी नसतील तर त्याच्या पद्धतीने तुम्हाला ते लिहू शकणार नाही. आता बऱ्याच वेळेस जर युपीएससी टॉपर्सचे वगैरे तुम्ही जे लेक्चर्स वगैरे बघितले असतात सिलेक्शन झाल्यानंतर, बरेच म्हणतात की मी फारसं प्रिपरेशन नाही केलं, किंवा काही जण म्हणतात की मी प्रिपरेशन केलं. आता काही जण प्रिपरेशन नाही केलं जरी त्यांना मार्क मिळाले, कदाचित त्यांचा ऍप्टिट्यूड जो असतो, तो इनेट ऍप्टिट्यूड हा त्या प्रकारच्या स्किल सेटसाठी की त्या क्वेश्चनसाठी तो मे बी त्या पद्धतीने मोल्ड झालेला असेल, किंवा त्या वर्षीचे क्वेश्चन अशा पद्धतीने विचारले गेलेले असतील लकीली, की जो कॅन्डिडेट जास्त प्रिपरेशन न करता त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकतो. किंवा ज्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की मी जास्त प्रिपरेशन नाही केलं, याचा अर्थ असा असू शकतो की बाकीच्या तुलनेमध्ये, म्हणजे बाकीचे सब्जेक्ट जेवढे प्रिपेअर केले तेवढा वेळ त्याला देऊ शकत नाही, त्याने तो देऊ शकला नसेल. आणि तुम्ही जो थॉट करताय की याने काहीच प्रिपरेशन केलं नाही म्हणजे याने काही वाचलंही नसेल, तसं काही नसतं. प्रिपरेशन हे करावंच लागतं, पण प्रिपरेशन पुन्हा काय की तुमची प्रत्येकाची जी काही अबिलिटी, त्या अबिलिटीनुसार डिपेंड होत होतं. आणि हे जे इथं उत्तर तुम्ही लिहिणार, हे उत्तराचं पण काय असणार आहे, नियर अबाउट एक स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर इन द सेन्स की प्रत्येक उत्तर तुम्ही जे लिहिणार त्याच्या काही बाउंड्रीज म्हणजे काय असतात त्या आखलेल्या असतात. आणि त्या दरम्यान मध्ये जर तुम्ही उत्तर लिहिलं तर तिथे काय होणार आहे की ते एक्झामिनरला अपील होणार आहे. कारण आता तुमचा जो एक्झामिनर त्या ठिकाणी येणार आहे, तर एक्झामिनर येत असताना आता तो ऍडमिनिस्ट्रेटर येतो, म्हणजे प्रशासकीय अधिकारी असतो का, त्याच्यानंतर कुठले प्रोफेसर्स वगैरे येतात हे आपल्याला माहित नाही. आता समजा एक लक्षात घ्या, आता कुठल्याही फील्डमध्ये जर आपण गेलं तर आता ही जे 3 कॉम्पोनंट म्हणजे आपल्याला दिसतो सिलेबसचा हा सिलेबसचा पार्ट आपल्याला वेगवेगळे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट्स मधून उचललेले दिसतात. म्हणजे मग आपण त्याच्या म्हणू शकतो फिलॉसॉफी मधला जो पार्ट आहे तो घेतलेला आहे, त्याच्यानंतर बिहेवियरल सायन्स मधून काही पार्ट घेतलेला आहे या सिलेबसचा, आणि काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स मधून घेतलेला आहे. मग आता याच्यामध्ये जर समजा कुठलाही फॅकल्टी आला, म्हणजे समजा मग तो फिलॉसॉफीचा असेल, किंवा समजा बिहेवियरल सायन्स म्हणजे सायकोलॉजीचा असू शकतो, किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स मधला किंवा ऍडमिनिस्ट्रेशन शिकवणारा असू शकतो, किंवा ते डायरेक्टली ऍडमिनिस्ट्रेटरला पण बोलू शकतात की एक जनरल ऍडमिनिस्ट्रेटर तो, किंवा समजा तो ह्यापैकी कुठल्याही फील्डचा नसेल पण एक जनरल कॅन्डिडेट्स असेल किंवा जनरल व्यक्ती असेल की तो तिथे पेपर चेक करायला आला. आता जो पेपर चेक करायला येतो ना, आपण ग्राह्य धरूया मे बी त्याचं मिनिमम एज जे असणार आहे तो 40-50 इयर्स हा असणार आहे. आता 40-50 इयर्स मध्ये पण असल्यानंतर ते येत आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसमधून, म्हणजे ज्या महाराष्ट्रामधल्या युनिव्हर्सिटीज असतील, किंवा आता युपीएससीच्या कॉन्टेक्समध्ये जर आपण बघितलं तर ज्या काही महत्वाच्या इन्स्टिट्यूट्स आहेत नॅशनल लेवलचं गव्हर्नमेंट, तर त्याच्यातून ते जे काही प्रोफेसर्स वगैरे हे त्यांनी बोलवलेले असतील, किंवा कदाचित त्यांनी प्रायव्हेट मधून जरी बोलवले, ठीक आहे, तरी महत्वाचे काय की याच्यामध्ये हे काही सर्टन सेट्स ऑफ प्रोसेस मधून गेलेले आहेत. सर्टन सेट्स ऑफ प्रोसेस म्हणजे काय की समजा जर गव्हर्नमेंट टीचर्स असतील किंवा प्रोफेसर्स असतील, तर त्यांनी काही एक्झाम दिली असेल किंवा अगोदर काही सर्व्हिस बजावली असेल, ती सर्व्हिस बजावल्यानंतर ते तिथपर्यंत गेले असतील, तिथे त्यांनी काहीतरी वर्क केलं असेल, वर्क केल्यानंतर एचओडी किंवा आपण म्हणू शकतो प्रिन्सिपल ह्या लेवलपर्यंत गेले असतील, किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं त्यांचं काहीतरी कंट्रीब्युशन असेल, म्हणजे कॉलेजचं काही ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे असेल तर रन करायचं, कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, म्हणजे प्रायव्हेट असेल ते. आणि ऍडमिनिस्ट्रेटरच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं की प्रशासकीय अधिकारी जर बोलला, तो एक्झामिनेशन पास करून आलेला आहे, त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टी हायरार्की माहिती आहेत, व्हॅल्यू सिस्टम माहिती आहेत, आणि गोष्टी कशा वर्कआउट होतात त्या पण माहिती आहेत. मग मे बी यांच्यामध्ये थोडं कमी जास्त प्रमाणात डिफरन्स होऊ शकतो की कोणाला जास्त माहिती किंवा कोणाला कमी माहिती, पण जो बेसिक फ्रेमवर्क आहे की कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये वर्क करत असताना त्याचं फ्रेमवर्क कसं असलं पाहिजे किंवा वर्क कशा पद्धतीने चालतं, तर यांना मोठा मोठी अंदाज असतो. त्याच्यामुळे तुमचं आन्सर चेक करत असताना ते किती प्रॅक्टिकली, किती रिलेव्हंट आहे, किती टू द पॉईंट आहे, हे त्यांना काय येतं ते लक्षात येतं. मग ते करत असताना तुम्हाला जे उत्तर लिहायचे मग ते जनरली अकॅडमिक फील्डमध्ये जे प्रिन्सिपल्स वेल एस्टॅब्लिश आहे त्याचा उपयोग करूनच तुम्हाला त्या गोष्टी काय करायच्या ते लिहायचं. जेणेकरून काय होणार आहे की तुमच्या बाउंड्रीमध्ये जर तुम्ही उत्तर लिहिलं, ठीक आहे, थोडं 19-20 जरी झालं तरी जो समोरचा वाचणार आहे तो वाचत असताना त्याला गोष्टी काय येतील तर अपील होते. आणि पुन्हा जसं जसं आपण आन्सर रायटिंग करू किंवा केस स्टडीज वगैरे त्याची प्रॅक्टिस करतो, त्याच्यात सांगेल की तुम्ही जेव्हा आर्ग्युमेंट्स पण फॉर्म करतात ते कशा पद्धतीने झाले पाहिजे, लिहित असताना कशा पद्धतीने झालं पाहिजे, म्हणजे लिहिलं गेलं पाहिजे, जेणेकरून जो समोरचा वाचणार आहे ना तर त्याला त्याच्यामध्ये असं काहीतरी मिसिंग आउट नाही दिसलं पाहिजे, काहीतरी फक्त बफाऱ्या मारतोय. पण त्याला जाणवलं पाहिजे उत्तर लिहिल्यानंतर की नाही, खरंच याने उपाय सुचवलाय पण कशा पद्धतीने तो उपाय इम्प्लिमेंट करायचा ते पण सांगितलं. मग इथे काय होतं, तुमची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी किंवा स्किल्स आहेत ती स्किल त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते. मग आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय, हा जो सिलेबस आहे हा सिलेबस त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे.
आता सिलेबस बघत असताना नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता याच्यामध्ये एथिक्सचे सगळे डायमेन्शन म्हणजे ज्याला आपण म्हणतो नीतिशास्त्र. मग नीतिशास्त्र संदर्भात त्याचं सार काय आहे, त्याच्यानंतर त्याचे डिटर्मिनंट किंवा निर्धारक काय, नीतिशास्त्र असला किंवा नसला त्याचे परिणाम काय होऊ शकतात, नैतिक शास्त्राचे जे काही परिमाण आहेत ते परिमाण काय आहेत, त्याच्यानंतर आपण नीतिशास्त्र मग खाजगी जीवनात असतील आणि सार्वजनिक संबंधामध्ये असतील त्याचा रोल कशा संदर्भात आहे, मानवी मूल्य म्हणजे काय, त्याच्यानंतर महान नेते असतील, सुधारक असतील, प्रशासक असतील, यांचे जीवन आणि शिकवण यांच्यामधून जे धडे, मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब असेल, समाज असेल, शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या ज्या भूमिका असतील त्या, म्हणजे हा जो पहिला युनिट आहे त्याच्यामध्ये एक आहे. दुसऱ्यामध्ये अभिवृत्ती म्हणजे आपण ऍटिट्यूड म्हणतो, मग त्याचे कॉम्पोनंट असतील, त्याच्यानंतर प्रभाव आणि विचार आणि वर्तन जे असेल म्हणजे आपण म्हणू शकतो की वागणूक असेल, ते वर्तन त्याच्याशी काय संबंध आहे, नैतिकता आणि राजकीय अभिवृत्ती असेल, सामाजिक परिणाम, त्याच्यानंतर पाठपुरावा म्हणजे याला पर्स्युएशन म्हणतो, नागरी सेवेसाठी अभियोग्यता व मूलभूत मूल्य जे असते, सचोटी, निपक्षपातीपणा, पक्ष निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, ठीक आहे, ह्या गोष्टी. त्याच्यानंतर भावनिक बुद्ध्यांक, याच्यामध्ये पाचवा पॉईंट जर आपण बघितलं युनिटमध्ये, तर भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानाचे योगदान, ठीक आहे, लोकप्रशासनातील सार्वजनिक आणि नागरी मूल्य आणि नैतिकता, हे याच्यामध्ये 6 नंबरचा पॉईंट आहे. 7 मध्ये प्रशासकीय सभ्यता म्हणजे याला आपण म्हणतो प्रोबेटी इन गव्हर्नन्स, इथं सभ्यतेला त्यांनी वर्ड यूज केलेला सभ्यता. आणि त्याच्यानंतर वरील समस्यांवरील घटना अभ्यास करून किंवा घटना अभ्यास याला म्हणतात केस स्टडीज. आता तुमचा सिलेबस, आता सिलेबसमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 3 फील्डमधून हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स त्या ठिकाणी त्यांनी उचललेले दिसतात डायरेक्टली. 3 फील्ड म्हणजे कुठले, की पहिलं ज्याला आपण जर म्हणू शकतो की फिलॉसॉफी, किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतो की एथिकल फिलॉसॉफी किंवा मोरल फिलॉसॉफी, आणि जे नीतिशास्त्र आहे. अल्टरनेटिव्हली वन अँड द सेम म्हणजे तत्वज्ञानाच्या अंडरमध्येच या गोष्टी येतात. मग याच्यामध्ये पहिले जे युनिट आहे मग नीतिशास्त्र असतील, मानवी परस्पराभिमुखता असते, आणि 5व्या नंबरचं जे युनिट आहे भारत आणि जगातील नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञानाचे योगदान, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कुठल्या फील्डमध्ये बसतोय, तत्वज्ञान, ठीक आहे, फिलॉसॉफी. त्याच्यानंतर सायकोलॉजी, मानसशास्त्र किंवा वर्तणूक विज्ञान याला आपण बिहेव्हिअरियल सायन्स. मग याच्यामध्ये जर असलं तर युनिट नंबर जो 2 आहे अभिवृत्ती, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर युनिट 4 जो आहे भावनिक बुद्धिमत्ता, महिला म्हणतो आपण इमोशनल इंटेलिजन्स, हा याच्यामध्ये इन्क्लूड होतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की सार्वजनिक प्रशासन म्हणजे आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, किंवा जर आपण थोडक्यात तिला समजून घ्यायचं असेल एथिक्सच्या टर्मिनॉलॉजीमध्ये, याला एथिकल ऍडमिनिस्ट्रेशन पण म्हणतो, ठीक आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे डायमेन्शन येतात. शासन किंवा शासन म्हटल्यापेक्षा इथं प्रशासन असलं पाहिजे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो गव्हर्नन्स म्हणतो. प्रशासकीय नैतिकता म्हणजे ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स म्हणतो. प्रशासकीय कायदा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. त्याच्यानंतर संविधान, कॉन्स्टिट्यूशन आणि व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. कारण याच्यामध्ये जे काही केस स्टडीज असतील किंवा त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण की डिसिजन मेकिंग ज्या गोष्टी असतील त्या मॅनेजमेंट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत हे त्याच्याशी संदर्भात येतात. मग याच्यामध्ये जे असतं ते युनिट नंबर 3, कारण नागरी सेवांसाठीची अभियोग्यता आहे. आता अभियोग्यता इट इज अ इनॅट स्किल, याला आपण कसं मानसशास्त्र किंवा वर्तणूक विज्ञानमध्ये पण टाकू शकतो, फक्त अभियोग्यता ॲज अ टर्मिनॉलॉजी. पण त्याच्यामध्ये जे प्रशासनासाठी लागणारे मूलभूत तत्व हे मूल्य आहेत, सचोटी, निपक्षपातीपणा, पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता, दुर्बल घटकांप्रती सहानुभूती. हे जर टॉपिक्स बघितले हे कशाचे, हे प्रशासन किंवा गव्हर्नन्सच्या संदर्भात येतात. त्याच्यात तर लोक प्रशासनातील सार्वजनिक आणि नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता हा पण जो असेल हा थर्ड पार्टमध्ये येतो, आणि प्रशासनातील जी सभ्यता असेल ती पण याच पार्टमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर जे केस स्टडीज असतात या केस स्टडीज मध्ये काय येतात की सगळे हे जे वरचे अँगल, वरचे अँगल इन द सेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो फिलॉसॉफीचा अँगल असेल, फिलॉसॉफी नंतर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी किंवा वर्तणूक विज्ञान, आणि त्याच्यानंतर हे जे काही सार्वजनिक प्रशासन असेल, त्याच्यानंतर प्रशासन, प्रशासकीय नैतिकता किंवा आपलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स म्हणूया ते, सगळ्या गोष्टी आंतरशाखीय म्हणजे इंटरडिसिप्लिनरी वे मध्ये कशामध्ये येतात तर केस स्टडीज किंवा घटना अभ्यास. म्हणजे हा 8व्या नंबरचा जो युनिट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे 4 पार्ट मध्ये आपण या सिलेबसला काय करू शकतो तर क्लासिफाय करू शकतो, जेणेकरून काय फक्त 4 पॉईंट काय आहे, इट इज नथिंग बट द समरी ऑफ अबाउट 3 सेक्शन्स. म्हणजे हे जे वरती 3 सेक्शन दिले आणि त्या सेक्शन मध्ये जे सबसेक्शन्स आहेत हा त्याचा पॉईंट कशामध्ये येतो तर हा केस स्टडीज मध्ये येतो. मग आता महत्वाचं काय आपल्याला की ज्यावेळेस आपल्याला प्रिपेअर करायचं आहे तर प्रिपेअर करत असताना सगळ्यात अगोदर आपला जो पेपर आहे तर पेपरचं आपल्याला थोडं स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग त्याला प्रिपेअर करत असताना कसं करायला पाहिजे त्याच्याकडे पण आपण जाऊया. आता युपीएससी बघितलं किंवा एमपीएससी बघितलं 250 मार्कासाठी आहे, ठीक आहे. आता जर आपण राज्यसेवेच्या संदर्भात लक्षात घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला किंवा युपीएससीच्या संदर्भात बघितलं की 2 सेक्शन भेटतं आपल्याला, ए सेक्शन ए आणि सेक्शन बी, ठीक आहे. आता राज्यसेवेच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय की सेक्शन ए मध्ये जे आहेत ना ते 10 मार्क्सचे जे क्वेश्चन्स असतील, हे 10 मार्क्सचे किती क्वेश्चन्स असतील तर 13 क्वेश्चन्स असतील, म्हणजे हा झाला 130 मार्क्स साठी. त्याच्यानंतर बी सेक्शन असणार आहे म्हणजे केस स्टडीज, आपण हा बघू शकतो हा प्रत्येक 20 मार्क्स साठी आहे. आणि हे किती 20 केस स्टडीज विचारण्यात असं हा हे किती झाले 120 मार्क्स साठी. आणि हे जर टोटल आपण बघितलं तर टोटल कशामध्ये जातं हे आपल्याला 250 मार्क्स या ठिकाणी होते. त्याच्यानंतर 10 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, हे 10 मार्क्सचे क्वेश्चन्स किती वर्ड्स मध्ये लिहिले गेले पाहिजे तर 150 वर्ड्स मध्ये लिहिले गेले पाहिजे.
जवळपास 20 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील. हे किती मध्ये लिहायचे? जवळपास आपण म्हणू शकतो की एक 250 ते 300 वर्ड्स जे असतील तर याच्यामध्ये ही जी केस स्टडी त्या ठिकाणी सॉल्व्ह केली गेली पाहिजे. आता जो स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण लक्षात घेतलं त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे एमपीएससीने, एमपीएससी राज्यसेवेने सेक्शन ए आणि सेक्शन बी, आणि याच्यामध्ये त्यांनी 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे सेक्शन बी मध्ये काय असणार आहे 6 केस स्टडीज आणि त्या प्रत्येक 20-20 मार्काला असणार आहे. आणि याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं की क्वेश्चन ए 2, 3, 4, 5, 6 6 क्वेश्चन्स त्यांनी म्हटले आणि 6 क्वेश्चन्स मध्ये काही सब क्वेश्चन्स असतील. ठीक आहे, मग क्वेश्चन ए मध्ये जर आपण बघितलं क्वेश्चन फर्स्ट मध्ये तर ए पार्ट आहे जो 10 मार्काला विचारला जाईल. त्याच्यामध्ये 5 सब टॉपिक्स दिले किंवा 5 सब क्वेश्चन्स असतील 1, 2, 3, 4, 5 म्हणजे मे बी टर्मिनॉलॉजी वगैरे विचारतील. आता जर हा 10 मार्कर्स जवळपास 150 वर्ड साठी विचारले गेले मग प्रत्येक टर्मिनॉलॉजी जी असेल किंवा प्रत्येक सेक्शन हा 30 वर्ड्स मध्ये लिहिला गेलेला पाहिजे. त्याच्यानंतर बी आणि सी असं राहील. क्वेश्चन सेकंड मध्ये असणार तर ए आणि बी असेल, क्वेश्चन 3 असेल तर ए आणि बी असेल, क्वेश्चन 4 असेल तर ए आणि बी असेल, त्याच्यानंतर क्वेश्चन 5 असेल ए आणि बी असेल, क्वेश्चन 6 असेल ए आणि बी. प्रत्येक क्वेश्चन जो किती मार्कासाठी तर 10 मार्कासाठी. आणि त्याच्यामध्ये जर आपण त्याच्यामध्ये लक्षात घेतलं की त्यांची वर्ड लिमिट आहे, वर्ड लिमिट आपल्याला लक्षात येते की ही जी काही 2 ते 6 म्हणजे आपण असं म्हणू शकतो 150 शब्दामध्ये लिहायचे 10 मार्काचं. आणि त्याची जी केस स्टडी ही केस स्टडी किती शब्दामध्ये लिहायची तर 250 शब्दामध्ये लिहायचे. हे झालं केस स्टडीचा पार्ट. म्हणजे क्वेश्चन पेपर जो स्ट्रक्चर असणार तो क्वेश्चन पेपरचा स्ट्रक्चर. आणि याच्यामध्ये पुन्हा काय क्वेश्चन कम आन्सर बुकलेट ही तशीच असली पाहिजे. आपण असं या ठिकाणी गृहीत धरूया कारण युपीएससीने पण त्याच पद्धतीने दिले. म्हणजे क्वेश्चन त्या ठिकाणी काय असतो आन्सर शीट मध्ये असते. आन्सर शीट मध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे आणि क्वेश्चन जो असेल क्वेश्चनच्याच खाली तुम्हाला काय लिहायचं तुमचं उत्तर लिहायचं. सिमिलरली केस स्टडीजच्या बाबतीमध्ये केस स्टडीज प्रिंट केलेली असेल पुन्हा बायलिंग्वल असेल इंग्लिश आणि मराठी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे उत्तर आहे ते उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला प्रिपेअर करत असताना ना की तुम्ही कशा पद्धतीने करायचं. आता तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं किंवा जनरलीचं प्रिपरेशन कसं झालं पाहिजे त्याचा जो एक ओव्हरव्ह्यू आहे तो ओव्हरव्ह्यू आपण काय करणार तो घेणार आहोत. मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की सगळे सांगतात किंवा आपल्याला पण माहिती असतं की सगळ्यात अगोदर अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या. जे अभ्यासक्रम जेव्हा आपण म्हणतो सखोल पद्धतीने तर तो आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर वेगवेगळ्या सब्जेक्ट्स आपण लक्षात घेतले किंवा विषय लक्षात घेतले आणि विषयाची जर आपण डिसिप्लिन किंवा आपण समजू शकतो त्याचा जर शाखा लक्षात घेतली त्या 3 शाखा दिसतात आपल्याला आणि त्या 3 शाखांमधून हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स त्या ठिकाणी काय केले त्यांनी उचललेले आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सिलेबस बघतात तर सिलेबस बघत असताना सिलेबस मधला जो प्रत्येक टॉपिक आहे हा प्रत्येक टॉपिक अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला काय झाला पाहिजे तर समजला पाहिजे. मग आता सिलेबस व्यवस्थित झाल्यानंतर सगळ्यात अगोदर स्वतःला विचारायचं की ज्यावेळेस आपण समजा नीतिशास्त्र हा वर्ड युज करतोय किंवा बघतोय तर त्याच्या संदर्भात स्वतःला काही माहिती आहे का म्हणजे आपण त्याला डिफाईन करू शकतोय का. ठीक आहे, जर करता येत असेल वेल अँड गुड, नाही करता येत असेल तर स्टँडर्ड डेफिनेशन पाहिजे किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की याला वेगवेगळ्या लेअर मध्ये तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. मग आता वेगवेगळ्या लेअर म्हणजे काय की समजा प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक पॉईंट वाचायचा. प्रत्येक पॉईंट वाचल्यानंतर प्रत्येक पॉईंटसाठी कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं बेसिक इव्होल्युशन कसं झालेलं आहे. म्हणजे आपण जर म्हणू शकतो नीतिशास्त्र. आता इथे नीतिशास्त्र दिलेलं आहे ना मग डोक्यात काय आलं पाहिजे नीतिशास्त्र म्हणजे काय. ठीक आहे, आता नीतिशास्त्र म्हणजे काय हे जर आपल्या लक्षात आलं तर याच्यामध्ये एक येणार आहे की स्टँडर्ड डेफिनेशन जी पुस्तकात किंवा सोर्सेसमध्ये दिलेली असते ही झाली एक स्टँडर्ड डेफिनेशन. दुसरा गोष्ट आहे की स्टँडर्ड डेफिनेशनच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमची काहीतरी अंडरस्टँडिंग असेल या कॉन्सेप्ट बद्दल. कॉन्सेप्ट बद्दल जी तुमची अंडरस्टँडिंग असणार आहे म्हणजे काय तुम्हाला काय वाटते किंवा तुम्हाला काय वाटते हे लिहायपेक्षा तुमची समज जी आहे तुमची समज त्या सब्जेक्ट बद्दल किंवा त्या टॉपिक्स बद्दल काय आहे हे डेव्हलप करा. आता हे कशावरून जर तुम्ही प्रिव्हियस आता सिलेबस व्यवस्थित बघितला आणि युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या डायमेन्शनवर प्रिपेअर करायला पाहिजे ना हे आपल्याला लक्षात येऊन जातं. कारण आता एमपीएससीचे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन नाहीये एथिक्ससाठी युपीएससीचे सिलेबस त्यांनी युपीएससी मधून घेतलेला आहे. म्हणून आपण युपीएससीचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ते आपण बघू शकतो किंवा अदर स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशनचे जिथे एथिक्सचा पेपर आहे त्याला पण आपण काय करू शकतो तर रेफर करू शकतो. म्हणून कुठली टर्मिनॉलॉजी बघत असताना किंवा कुठला कॉन्सेप्ट बघत असताना प्रायमा फेसी तुम्हाला जे लक्षात घ्यायचं आहे ना ते म्हणजे काय की त्याची जी स्टँडर्ड आहे ना किंवा आपण म्हणू शकतो स्टँडर्ड डेफिनेशन ती त्याच्यानंतर त्याच्याबद्दल तुमची जी काही समज आहे ती समज तुम्हाला काय करायची तर विकसित करायची. आता एथिक्स म्हणजे काय असू शकतो किंवा नीतिशास्त्र म्हणजे काय असू शकतं. आता काही याच्यामध्ये आता समजा जर आपण बघितलं की इट इज अ सायन्स ऑफ रिगार्डिंग ह्युमन बिहेवियर ऑर इव्हॅल्युएटिंग ह्युमन बिहेवियर व्हॉट इज राईट और व्हॉट इज रॉंग. ठीक आहे, काही करेक्ट आहे काय इनकरेक्ट आहे, काही एथिकली गुड आहे काही एथिकली रॉंग आहे. म्हणजे काय हे मानवाचं जे काही बिहेवियर आहे आपण असं म्हणू शकतो मानवी व्यक्तिमत्व आहे तर त्याच्या संदर्भात इथे वर्ड काय झालं तर मानवी व्यक्तिमत्व चांगलं किंवा वाईट
ठीक आहे, नैतिक किंवा अनैतिक. मग याच्यामध्ये अजून तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, मग इथं मानवीय संदर्भातच का लिहिलं? मग हा कॉन्सेप्ट पशूंना का नाही लागू होऊ शकत? किंवा इनेट थिंग्स असतील किंवा ज्याच्यामध्ये जी गोष्ट निर्जीव असेल, मग त्याला नीतिशास्त्र लागू होतो का? मग नीतिशास्त्र जर लागू होत नसेल तर का होत नाही? आणि जर होत असेल तर कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं? म्हणजे कुठली टेक्नॉलॉजी आहे, की टेक्नॉलॉजीमध्ये तर जीव नाही, पण ह्युमन्स ज्यावेळेस त्याला युज करतात, मग त्याचा जनरेट होतो इंटरफेस. म्हणजेच काय होतं, की मग अशा वेळेस काय, की माणूस ज्यावेळेस समूहामध्ये राहायला लागतो, तर बाकीच्या लोकांबरोबर त्याचा व्यवहार होतो आणि व्यवहार होत असताना मग एथिक्सचा रोल त्या ठिकाणी प्ले होतो. तुम्ही एकटे जंगलात राहिले, काही राहिले, तुम्ही काहीच करत नाही, काही नाही करत आहे, तिथे नीतिशास्त्राचा रोल त्या ठिकाणी येणार नाही. महत्वाचं काय आहे, की ज्यावेळेस तुमचं दुसऱ्यांबरोबर इंटरॅक्शन आहे आणि तुम्ही समूहामध्ये राहतात, तर रोल तिथून इव्हॉल्व्ह व्हायला सुरुवात होतं. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, नीतिशास्त्र अंडरस्टँड झालं, मग याचं इव्होल्युशन हे एक्झिस्ट कसं होतंय किंवा नीतिशास्त्राची जी संकल्पना ही अस्तित्वात कशी आली, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर मग याचा आपण काय म्हणू शकतो, पार्श्वभूमी. जी पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणजे हे कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे. मग इव्हॉल्व्ह होत जात असताना मग आपल्याला दुसरं अजून गोष्ट, याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का? प्रकार म्हणजे आपण म्हणू शकतो डायमेन्शन्स आहेत का? मग ह्या प्रकारांमध्ये आपण लक्षात घेऊ शकतो, की मग एथिक्सचे काही प्रकार असू शकतात का? किंवा एथिक्सला कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण अप्लाय करू शकतात का? आता समजा जर तुम्ही प्रिपरेशन केलं असेल, तुम्हाला माहित असेल, एथिक्स असेल, हा पर्सनल लाईफमध्ये येऊ शकतो. म्हणजे आपण त्याला वैयक्तिक जे काही जीवन असेल ते. त्याच्यानंतर आपण बघितलं तर सार्वजनिक संबंध असेल, त्याच्यामध्ये नीतिशास्त्राचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर खाजगी ज्या काही संस्था असतील, तर तिथे येऊ शकतो. प्रशासकीय संस्था असतील, तर तिथे एथिक्सचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही कुठली गोष्ट यूज करत असाल, त्या पण इकॉनॉमिकल कॉन्टॅक्टमध्ये असेल तिथे, बिझनेसमध्ये असेल तिथे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय ते नीतिशास्त्राचा जो डायमेन्शन आहे, नीतिशास्त्राचा डायमेन्शन मी कुठल्याही कॉन्टॅक्टमध्ये असला, तर तुम्ही त्या ठिकाणी तो इन्क्लूड करू शकतात किंवा लक्षात घेऊ शकतात. मग हे जे प्रकार आहेत, हे प्रकार तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात यायला लागतात. मग त्याच्यानंतर अजून काय असू शकतं, की समजा मग याच्यामध्ये याचे काही फायदे तोटे काही असू शकतात का? म्हणजे आता नीतिशास्त्र जर प्रेझेंट राहिलं तर काय फायदा होऊ शकतो? आणि नीतिशास्त्र जर समजा जर अप्लाय नाही केलं, तर काय नुकसान होऊ शकतं? मग याच्यामध्ये काय आहे, की ते आणि त्याच्यानंतर नीतिशास्त्र हे प्रत्येक वेळेस नीतिमत्तेने चाललंच पाहिजे का? किंवा नीतिमत्ता असलीच पाहिजे का? किंवा नीतिमत्ता हे चांगलंच आहे का? नीतिमत्ता चांगली नसू शकते का काही कॉन्टेक्स्टमध्ये? म्हणजे काय, तो जो काउंटर आर्ग्युमेंट आहे ना, तो काउंटर आर्ग्युमेंट पण तुमच्याकडे असला पाहिजे. आणि समजा जर नीतिमत्तेच त्या ठिकाणी नसेल, किंवा आपण असं म्हणू शकतो, की कॉन्सेप्ट ऑफ राईट अँड रॉंग जो असेल, तो रॉंगली डेव्हलप झालेला असेल. आता प्रत्येक समाजामध्ये जर बघितलं, तुम्ही काही बघू शकता, काही ठिकाणी खाप पंचायत वगैरे असेल किंवा ऑनर किलिंग वगैरे अशा काही गोष्टी चालतात. त्यांच्या समाजामध्ये ती गोष्ट, त्यांचा नॉर्म, त्यांचा एथिक्स असते. म्हणजे आपण म्हणू शकतो चांगली गोष्ट म्हणजे काय, की त्यांची जे काही आपण म्हणू शकतो, त्यांची जी काही हे असेल, व्हॉट यू कॉल त्याचं प्राईड असेल, ती जोपासणं त्यांच्यासाठी काय असू शकतं, ही त्यांची एक ड्युटी असू शकते किंवा संकल्पना असू शकते. पण बाकीच्या समाजामधून बघत असताना ती गोष्ट त्या ठिकाणी नसू शकते. मग हा जो कॉन्सेप्ट आहे, मग काही वेळेस एथिक्स पण रॉंग असू शकतात. प्रत्येक वेळेस एथिक्स राईटच असतील याची काही गरज नाही. तर आपण बघतो तर नीतिशास्त्र म्हटल्यानंतर ते चांगलंच असलं पाहिजे. नाही. त्या कॉन्टेक्स्टनुसार चांगली किंवा वाईट होत असतात. मग तो जो कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे, तो त्या ठिकाणी तुमची डेव्हलप झाली पाहिजे. मग समजा ते जर तसं असेल, रॉंग असेल किंवा त्याचे काही लिमिटेशन्स असतील, तर त्याचं जर ओव्हरकम करायचं असेल, तर ओव्हरकम करत असताना कशा पद्धतीने, त्या पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे पहिल्या लेयरमध्ये ह्या गोष्टी आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही समज डेव्हलप करताय, तुमची डेफिनेशन येते, तुम्ही पार्श्वभूमी देताय, तुम्ही प्रकार सांगताय, तुम्ही त्याचे एक्झिस्टन्स किंवा ऑप्शन्समध्ये त्याचे काय इम्पॅक्ट होऊ शकतात आणि ऑब्झन्स आणि याच्यामध्ये बघत असताना पुन्हा तुम्ही स्टेक होल्डर बेस अप्रोच यूज करतायत किंवा त्याच्यानंतर तुम्ही जीएस पेपर चा अप्रोच अप्लाय करतायत. म्हणजे समजा एथिक्स इन कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला प्रेझेन्स डिस्कस करायचं, त्याचा फायदा काय? इंडिव्हिज्युअल बेसिसवर, सोशल बेसिसवर, फॅमिली बेसिसवर, पब्लिक इन्स्टिट्यूशन, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, इंटरनॅशनल रिलेशन, नॅशनल रिलेशन, हे स्टेक होल्डर्स कुठे आले, हे सगळं तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे. आणि त्याच्यानंतर काही वेळेस तुम्ही सब्जेक्ट वाईज पण जाऊ शकतात. हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्टमध्ये, जिओग्राफिकल थिंग्समध्ये, सोशल कॉन्टेक्स्टमध्ये, पॉलिटिकल कॉन्टेक्स्टमध्ये, गव्हर्नन्स कॉन्टेक्स्टमध्ये, सोशल जस्टिस कॉन्टेक्स्टमध्ये, आयआरच्या कॉन्टेक्स्टमध्ये, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी. ठीक आहे. मग हे पण काय झालं, तुमचे डायमेन्शन त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतात. म्हणजे इंटरलिंकेजेसचा जो कॉन्सेप्ट आहे, तो पण या ठिकाणी काय होणार, तर क्लिअर होत जाणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुठलाही कॉन्सेप्ट बघतायत तो, आणि बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे काय, की तुमच्याकडे समजा नीतिशास्त्र हा कॉन्सेप्ट आला आणि नीतिशास्त्र संदर्भात म्हणजे आपण त्याला म्हणतो इथिक्स. आता इथिक्समध्ये जर आपण लक्षात बघितलं, तर मग समजा तुम्हाला डेफिनेशनमध्ये नीतिशास्त्र लक्षात आलं आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचं डेव्हलपमेंट लक्षात घेताय, मग डेव्हलपमेंट लक्षात घेत असताना मग त्या ठिकाणी नॉर्म्स, कस्टम, एथिक्स, लॉ. मग आता याच्यामधलं काय डिफरन्स काय असला पाहिजे, हे तुम्हाला फार व्यवस्थित समजलं पाहिजे. आता जर तुम्ही व्यवस्थित त्याला प्रिपेअर कराल, की ट्रेडिशन म्हणजे काय, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो परंपरा म्हणजे काय असू शकते, कस्टम जे असतील आपली रूढी गोष्टी असतील, त्या रूढी काय असू शकतात, नॉर्म्स ज्याला आपण म्हणू शकतो, की सोशल नॉर्म्स वगैरे असतात, म्हणजे सामाजिक नियम वगैरे जे असतील, वर्तनाचे नियम, ते काय असू शकतात, किंवा एथिक्स काय किंवा लॉ काय. सगळ्यांचा पर्पज एकच आहे. ठीक आहे. पर्पज एकच आहे, टू रेग्युलेट द ह्युमन बिहेवियर.
मानवाचं जे काही बिहेवियर आहे किंवा वागणूक आहे किंवा वर्तन आहे ते त्या ठिकाणी रेग्युलेट करणे. पण ते प्रत्येक इंडिस्टिंक्टली काय करतात ते एकमेकांपासून डिफरंट आहे. आणि डिफरंट होत असताना प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने मर्ज होत जाते तर ते पण आपल्या गोष्ट लक्षात असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस जे नॉर्म्स असतात ते कस्टम स्पेसिफिक, त्याच्यानंतर मग एका पर्टिक्युलर सोसायटीच्या कॉन्टॅक्टमध्ये मग एथिक्स डेव्हलप होतात. आणि काही वेळेस आपण लक्षात घेतो की लॉज असतात तर ते लॉज एथिक्सच पुढचं डेरिव्हेशन असतं किंवा एथिक्स पासूनच लॉ असतात ते डिराईव्ह केले जातात. काही कॉन्टॅक्टमध्ये लॉ असतात ते एथिक्सला काय करतात तर ड्राईव्ह करतात. म्हणजे ह्या गोष्टी जे त्याच्यात जे इंटरलिंकेजेस आहेत हे इंटरलिंकेजेस आपल्याला लक्षात असले पाहिजे. आता दुसऱ्या याच्यातलं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण घेऊ शकतो याच्यामध्ये ऑनेस्टी, इंटिग्रिटी, प्रोबिटी. ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणा. इंटिग्रिटी म्हणजे काय? सचोटी. आणि प्रोबिटी म्हणजे काय? सभ्यता. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं ना तर नियर अबाउट बऱ्याच कॉन्टेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर जर तुम्हाला याच्यातलं डिस्टिंग्विश माहित नसेल तर हे कीवर्ड जे असतात हे वर्ड इंटरचेंजेबली युज केले जातात. मग ऑनेस्टीचा मिनिंग असतो प्रामाणिकपणा. ठीक आहे. म्हणजे प्रामाणिक असला पाहिजे व्यक्ती. त्याच्यानंतर इंटेग्रिटी जर आपण बघितलं तर इंटेग्रिटी म्हणजे काय? सिंगनेस इन थॉट स्पीच अँड ऍक्शन. म्हणजे आपण म्हणू शकतो तुम्ही जे बोलतायत, जे विचार करतायत, जी कृती करतायत त्याच्यामध्ये एक वाक्यता असलं पाहिजे. आता इंटेग्रिटीचे वेगवेगळे डायमेन्शन्स असू शकतात. मग त्याच्यामध्ये आपण इन्स्टिट्यूशनल इंटेग्रिटी असू शकते, इंडिव्हिज्युअल इंटेग्रिटी असू शकते, इंटेलेक्च्युअल इंटेग्रिटी असू शकते. ठीक आहे. इंटेग्रिटीचे पण बरेचसे काय तर कॉन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर प्रोबिटी. मग प्रोबिटी म्हणजे काय? तर सभ्यता. म्हणजे काय? नेहमी जे बिहेवियर हे एथिकलच असलं पाहिजे. आता प्रत्येकामध्ये काय डिफरन्स आहे. मग डिफरन्स म्हणजे काय? की ऑनेस्टी काही वेळेस अनएथिकल असू शकते. ऑनेस्टी म्हणजे काय? की समजा एखाद्याने चोरी केली आणि त्याने सांगितलं की मी चोरी केली. म्हणजे काय झालं की तो ऑनेस्ट होता पण एथिकल होता का नाही त्याने सांगितलं ना मी चोरी केली पण चुकीचं अनएथिकल आहे. इंटिग्रिटी. इंटिग्रिटी काही वेळेस काय असतात की कन्सिस्टन्सी इन थॉट स्पीच अँड ऍक्शन. मी जे बोलतोय, जी कृती करतोय, जे वागतोय त्याच्यामध्ये एक सांगत आहे. इंटिग्रिटी प्रत्येक वेळेस एथिकल असेल असंच गरजेचं नाही. मग याच्यामध्ये काय? आता फॉर एक्झाम्पल गुंडाराज घ्या. मग गुंडाराजीमध्ये जर त्यांनी सांगितलं की आता त्याने धमकी दिली, त्याने एखाद्याला सांगितलं मी तुला उद्या किडनॅप करेल आणि त्याच्या डोक्यात पण तेच चालू आणि त्याच पद्धतीने करतोय. मग तो त्याच्या इंटिग्रिटीने चालतोय ना, त्याच्या डोक्याने चालतोय. पण एथिकल आहे का? एथिकल नाहीये. मग प्रोबिटीमध्ये काय की तुमचं एथिकल कंडक्ट पण हे काय असलं पाहिजे तर म्हणजे तुमचं जे कंडक्ट किंवा वर्तणूक असेल ते एथिकल असलं पाहिजे. सिमिलरिटी जर यूज झाली तर याच्यामध्ये डिस्टिंग्विश आहे. फार मोठा याच्यामध्ये फरक आहे. पण बहुतांश याच्यामध्ये काय तर इंटरचेंजेबली यूज केले जातात रायटिंग करत असताना पण. पण तुमच्या लेवलला ज्यावेळेस समजा एखाद्याच्यामध्ये की टर्म्स डिफरन्सिएशन मध्ये आलं की ऑनेस्टी, इंटेग्रिटी, प्रोबिटी. करा बरं डिफाईन. मग याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की एकमेकांवरून हे कशा पद्धतीने एकमेकांवर डिराईव्ह होतात किंवा लीड करतात. जे एक क्वालिटी दुसऱ्या क्वालिटीला कशा पद्धतीने लीड करते किंवा इंटिग्रेट करते किंवा ते कशा पद्धतीने लिंकेजेस आहेत. तर तुम्हाला हे व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करू शकता व्यवस्थित पद्धतीने हे कीवर्ड्स आहेत हे यूज करू शकतात. आणि आन्सरमध्ये ह्या कीवर्ड जे असतील जो सिलेबस बघून आलेला आहे की ज्या गोष्टी त्याने लक्षात घेतलेल्या आहेत आणि ज्या कॉन्टेक्समध्ये जो क्वेश्चन विचारलेला आहे ते जर तुम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीने रिफ्लेक्ट केलं तर त्या ठिकाणी त्याचा सेन्स बनेल. जर नाही झाला तर त्या ठिकाणी तो सेन्स बनणार नाही. पुन्हा ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस यूज करताय तर तुम्ही कुठे यूज करत आहात ते पण फार महत्वाचं आहे. आता ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी हे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये ऍप्लिकेबल होऊन जातात. पण जेव्हा तुम्ही प्रोबिटी म्हणतात तर प्रोबिटी मॅक्सिममली हा एथिकल ऍडमिनिस्ट्रेशनच्या कॉन्टेक्समध्येच त्या ठिकाणी यूज होतोय. म्हणजे इंटिग्रिटी काय की लॉयल टू द वन पार्टनर. समजा मॅरेज झालेलं असेल म्हणजे इंटिग्रल आहे एकाच सोबत. ऑनेस्टी असेल तर घरच्यांसोबत असेल, मित्रांसोबत असेल तर इंटिग्रिटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पूर्ण लक्षात घेतलं की म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ लॉयलिटी येतं, त्याच्यानंतर प्रोबिटी येते. मग याच्यामध्ये पण काय बरेचसे डिफरन्सेस असतात. आता डिफरन्स त्याच्यामध्ये लक्षात येऊन जातो. पण करत असताना काय लॉयलिटीमध्ये प्रत्येक वेळेस वरचं जे असेल तर ते ऐकलं पाहिजे. मग लॉयलिटी, इंटिग्रिटी, प्रोबिटीमध्ये डिफरन्स काय होतं? त्यांच्या क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्समध्ये काय डिफरन्स होते? हे जे गोष्टी आहेत हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. जसं पद्धतीने जर आपण बघितलं की डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम. याच्यामध्ये डेटा, माहिती, ज्ञान आणि आपण याच्यामध्ये म्हणतो शहाणपण. ठीक आहे. हे आपल्याला याच्यामधले डिफरन्स आहेत. हा पण गोष्ट लक्षात असलं पाहिजे. म्हणजे रॉ इन्फॉर्मेशन आहे. याला क्लासिफिकेशन केल्यानंतर म्हणजे काही सेग्रिगेट केल्यानंतर इन्फॉर्मेशन बनते. ही इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने आहे त्याचं अनालिसिस केल्यानंतर नॉलेज बनतं आणि याचं इम्प्लिमेंट कसं करायचंय, कुठे करायचंय, का नाही करायचंय, हे जे अंडरस्टँडिंग आहे याला म्हणतं विजडम. म्हणजे काय झालं हे सिक्वेन्शियली या गोष्टी काय होतात तर फ्लो होतात किंवा इन्क्रीज होत जातात. तर ही जी लिंकेजेस आहेत ह्या लिंकेजेस तुम्हाला कशा पद्धतीने डेव्हलप करायचे आहेत अक्रॉस द सिलेबस. अक्रॉस द सिलेबस मध्ये बघितलं त्याच्यामध्ये नीतिशास्त्र, परस्पराभिमुखता, त्याच्यानंतर आपण मूल्य. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यातले काय इंटरॅक्शन आहे मूल्य, नीतिशास्त्र, त्याच्यानंतर अभिवृत्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर भावनिक बुद्ध्यांक, त्याच्यानंतर जे फिलॉसॉफर्स आहेत तर फिलॉसॉफर्सचं काय म्हणणं आहे आणि याचा रोल जो असेल याचा रोल कशामध्ये होतोय
तर ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये कसा होतो. तर थोडक्यात तुम्ही प्रत्येक जी टर्मिनॉलॉजी बघणार आहात तुमच्या सिलेबसमध्ये, त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की हे जे इव्होल्युशन आहे, कॉन्सेप्ट आणि इंटरलिंकेजेस आहेत जे आतापर्यंत आपण डिस्कस केले, हे तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीने काय झाले पाहिजे तर समजले पाहिजे. आता याच्यामध्ये अजून थोडं तुम्हाला व्यवस्थित सांगतो जेणेकरून इथे तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. म्हणजेच काय की संकल्पनांची स्पष्टता अगदी व्यवस्थित असली पाहिजे. मग याच्यामध्ये नियम, नैतिकता, कायदे इत्यादी. आता हे तर सिंपल आहे, समजा याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलेशन्स, एथिक्स आणि लॉ असतील, याच्यामधले बिहेवियर किंवा कस्टम, मोरालिटी असेल, त्याच्यामधले काही डिफरन्सेस ते समजले पाहिजे. डेटा, माहिती, ज्ञान, प्रज्ञा याच्यामधले जे काही डिफरन्स आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर संकल्पना ज्या संज्ञा असतील, जे अभ्यासक्रमामध्ये आणि प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणजे खास करून युपीएससीच्या प्रिव्हियस इयर मध्ये जे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत, बरेचसे तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये जे काही टर्मिनॉलॉजीज आहेत, ह्या टर्मिनॉलॉजीज आपण म्हणू शकतो सिलेबसमध्ये मेन्शन नाही केलेले आहेत, पण ते विचारले गेले. आता इमोशन्सचे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे भावनेचे वेगवेगळे प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की दुःख आहे, मग त्यांनी दुःखासंदर्भात किंवा त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण राग म्हणजे अँगर संदर्भात विचारलेले आहेत, हॅपीनेस संदर्भात विचारले किंवा पीस संदर्भात विचारले. हे जे कॉन्सेप्ट आहेत ना, ते कीवर्ड्स तुम्हाला काय करायचे ते लिस्ट आउट करायचे आणि ते प्रत्येकाचे कॉन्सेप्ट लक्षात असलं पाहिजे. फक्त डेफिनेशन नाही, हे एकमेकांशी कशा पद्धतीने इंटरलिंकेजेस आहेत हे समजलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे मूलभूत गोष्टी आहेत, मग जसं मी तुम्हाला सांगितलं इव्होल्युशन, त्याचे प्रकार इत्यादी ते लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर जे परिभाषा आहे, मग ते परिभाषेचं जे डेफिनेशन असेल, एक म्हणजे स्टँडर्ड आणि तुम्हाला काय वाटतंय, कारण की ते क्वेश्चन विचारला जातो ना, की तिचं जर क्वेश्चन असेल डिफाईन एथिक्स अँड व्हॉट डू यू मीन बाय एथिक्स. आता क्वेश्चन जरी एक असला तरी डिफरन्स, म्हणजे तुम्ही जे लिहिणार तर त्याचा अप्रोच हा लिटिल बिट डिफरन्स असणार आहे. म्हणजे आज पहिल्या याच्यात जर तुम्ही स्टँडर्ड डेफिनेशन यूज केली तर दुसऱ्या याच्यामध्ये काय तीच डेफिनेशन असेल, पण तुम्ही अशा पद्धतीने लिहाल की ती तुमच्या स्वतःच्या वर्ड्समध्ये लिहिली, म्हणजे सेन्स तो सेम रिफ्लेक्ट करणार आहे, पण लिहिण्याची जी स्टाईल आहे ही लिटिल बिट डिफरंट असणार आहे. त्याच्यानंतर काय नैतिकतेचे परिमाण, म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो, त्याचे टाइप्स असतील किंवा त्याचे संबंधित असतील किंवा कसा कशाशी ते निगडीत असू शकतात. मग खासगी आयुष्य असेल, मग ते खासगी आयुष्यामध्ये पण व्यक्तिगत असेल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं सहकारी असेल, सामाजिक असेल, म्हणजे आपण सहकार्य क्लिअर ग्रुप वगैरे म्हणतो फ्रेंड्स सर्कलमध्ये वगैरे, अशा कॉन्टेक्समध्ये तुम्ही कशा पद्धतीने त्याला युज करताय. मग ती नैतिकता असेल, व्हॅल्यू सिस्टम असेल, इमोशनल इंटेलिजन्स असेल, ऍटिट्यूड असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या. त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये ते एथिक्सचा, मग सार्वजनिक क्षेत्रामध्ये जरी आपण बघितलं बिंग द पार्ट ऑफ प्रायव्हेट इन्स्टिट्यूट अँड बिंग द पार्ट ऑफ पब्लिक इन्स्टिट्यूट. म्हणजे काय की जर आपण सार्वत्रिक क्षेत्र जरी म्हटलं, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे ते फक्त गव्हर्नमेंट नाही होत, ते प्रायव्हेट सेक्टर पण त्याच्यामध्ये येतं. मग त्याच्याशी संदर्भात असेल तर याच्यामधला जो भेद असेल तो एथिक्सच्या संदर्भात किंवा त्याच्या ज्या व्हॅल्यू असतील त्या व्हॅल्यू प्रत्येक वेळेस व्हॅल्यू होत जातात. म्हणजे खासगी सिस्टम मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये इफिशियन्सी, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, त्याच्यानंतर स्टेक होल्डर प्रोटेक्शन वगैरे असेल त्या गोष्टी आहेत. सार्वजनिक याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर वेलफेअर आहे, हे पब्लिक इंटरेस्ट सगळ्यात अगोदर महत्वाचं येतं. पण खासगी याच्यात जर बघितलं तर प्रॉफिट मॅक्सिमायझेशन तो पण तो एक अँगल असतो. मग त्याच्या व्हॅल्यूज आहेत आणि तो जो एथिक्स आहे हे कशा पद्धतीने इंटरलिंकेजेस आहे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर नॅशनल कॉन्टॅक्टमध्ये याचा उपयोग कशा पद्धतीने, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कशा आहेत, अनुप्रयोग म्हणजे अप्लाइड एथिक्स. अप्लाइड एथिक्स मध्ये एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी, बायो एथिक्स, मेडिकल एथिक्स हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल आता जस्ट ती पुण्यामध्ये केस झाली, एक हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिला आहेत की तिला अगोदर अपफ्रंट अमाऊंट मागितली 10 लाख रुपये, त्यांच्याकडे 2 लाख रुपये द्यायला होते आणि सिच्युएशन क्रिटिकल झाली, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायला लागलं आणि डिलिव्हर झाल्यानंतर त्यांची डेथ झाली. मग अशा कंटेक्समध्ये काय तर मेडिकल एथिक्स काय म्हणते, मेडिकल एथिक्सच्या डिमांड्स काय आहेत, मग याचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते त्या ठिकाणी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. काही वेळेस सुसाइड्स वगैरे केल्या जातात. आता बऱ्याच याच्यात जर तुम्ही वाचलं असेल काही दिवसा अगोदर एक गव्हर्नमेंट ऑफिसर होता हाय लेवलला, आय थिंक आयुक्त वगैरे कोणी होता, तर म्हणजे सांगली सातारा का कोल्हापूर साईडमध्ये होतं, तर त्यांनी काय केलं तर सुसाईड केलं किंवा सुसाईड अटेम्प्ट केला. मग आता याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं की हे कशा पद्धतीमध्ये त्यांचं बिहेवियरल आस्पेक्ट किंवा त्याचं एथिकल व्हॅल्यूज की इतकं ते वर्क प्रेशर हँडल नाही करू शकत आहे, म्हणजे अप्लाइड थिंग्स आहेत, सुसाईड करायला पाहिजे का की नाही करायला पाहिजे, याच्यामध्ये जे आर्ग्युमेंट्स आहेत ते आर्ग्युमेंट्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर मग संकल्पना तुमच्या अगदी व्यवस्थित स्पष्ट असलं पाहिजे. आता खास करून बीडचे एक उपनिरीक्षक आहे PSI, तर त्यांना त्या रिलेव्हंट केसमध्ये काय केलं तर सस्पेंड केलं. सस्पेंड केल्यानंतर मग त्यांनी ते याच्यावर आले, म्हणजे सोशल मीडियावर, आणि सोशल मीडियावर आल्यानंतर मग त्यांनी प्रत्येक गोष्टी जे असतील त्यांच्याकडे ज्या गोष्टी माहित असतील ते सस्पेंडेड होते आणि त्या गोष्टी ते रिव्हील करायला लागले, काय काय गोष्ट झाली होती, त्यांच्यासोबत काय झालं होतं काही नाही. मग बिंग पब्लिक ऑफिसर जे असतील म्हणजे याला आपण थोडक्यात म्हणू शकतो विसल ब्लोईंग. विसल ब्लोईंग म्हणजे काय, कुठे काय कमतरता असतं त्या त्या ठिकाणी सांगण्यात. मग त्यांची मेथड ही योग्य होती का, की खुदपत योग्य होती का अयोग्य होती, मग अयोग्य होती तर का अयोग्य होती. आता ही जी गोष्ट हे कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात आले पाहिजे. ह्या जर लक्षात आल्या तरच तुम्हाला केस स्टडीज व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करता येते. आता केस स्टडीज म्हणजे काय, थोडक्यात हे जे थेरोटिकल ऍप्लिकेशन आहे ना, हे थेरोटिकल जर तुमचं व्यवस्थित असेल, तुम्हाला ऍप्लिकेशन जमत असेल, तर फक्त एखादी केस स्टडीज दिली जाते आणि त्या केस स्टडीज मध्ये हे जे थिअरी तुम्ही शिकलेले आहात त्याचा उपयोग करून तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी लिहावं लागतं. आता विसल ब्लोईंग जी असेल ती एखाद्या पब्लिक ऑफिसरने नाही करायला पाहिजे. करत असताना कशा पद्धतीने कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये करायला पाहिजे तर त्याचे पण रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत.
तर त्याने डायरेक्टली नाही करता कामा पाहिजे. प्रत्येकाची प्रोसेस असते, ती फॉलो केली तरच त्याच्यामध्ये ते होऊ शकते. मग आता केस स्टडीमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस ऑप्शन देतात की तुम्ही नुकतेच डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर म्हणून जॉईन झालेले आहात, सब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून, आणि त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे लक्षात येते की फार मोठं करेक्शन वगैरे चालले, त्याचे लिंकेजेस कलेक्टर बरोबर आहे, त्याच्यानंतर तिथले मंत्री बरोबर आहे, पालकमंत्री बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ते स्कॅम वगैरे जर उघड केला तर तुमच्या लाईफला थ्रेट होऊ शकते, फॅमिलीला थ्रेट होऊ शकते. तर तुमच्याकडे खालील पर्याय आहेत. मग खालील पर्याय म्हणजे काय, की तुम्ही ती जी बातमी असेल ती याच्यामध्ये मीडियामध्ये लीक करून द्याल किंवा विसल ब्लोईंग कराल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे की कॉन्सेप्ट, आणि कॉन्सेप्ट त्याच्यानंतर कुठल्या गोष्टी अप्लाय केल्या गेल्या पाहिजे, तर त्या गोष्टी समजल्या पाहिजे, आणि तरच तुम्ही त्या पद्धतीने व्यवस्थित त्या ठिकाणी लिहू शकतात. आणि मग त्याच्यानंतर मग हे कॉन्सेप्ट समजून घेत असताना त्याच्यामध्ये जे कॉज इफेक्ट अनालिसिस आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे कुठली गोष्ट जर प्रेझेंट असली आणि कुठली गोष्ट अब्सेंट असली तर काय इम्पॅक्ट होऊ शकतात, त्याचं पण अनालिसिस त्याच्यावर झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या मर्यादा आणि त्यावर मात करण्याचे उपाय, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, कुठलीही गोष्ट असेल त्याला फेस व्हॅल्यूवरती चांगली नसते. म्हणजे आपण म्हणू शकतो एथिक्स जरी म्हटलं, तर एथिक्स जरी म्हटलं तर आपण एथिकल बिहेवियर म्हणजे चांगलंच बिहेवियर असेल, पण एथिक्सचे पण काही डायमेन्शन्स आहेत. हे जर तुम्ही क्रिटिकली व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा लक्षात येतील, आणि त्याला जर ओव्हरकम करायचं असेल तर कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर त्याचं पण तुमचं प्रिपरेशन झालं पाहिजे. मग अशा वेळेस तुमची जी अंडरस्टँडिंग होईल, आणि अंडरस्टँडिंग झाल्यानंतर कशाही क्वेश्चन फिरून जर विचारला, तुमची जी थॉट प्रोसेस आहे ती बरोबर पेपरवर होते. नाही तर मग काय होतं की फक्त आपण डेफिनेशन पाठ करतो, त्याच्यानंतर त्याचे 2-4 एक्झाम्पल पाठ करून घेतो, त्याच्यानंतर फायदे तोटे पाठ करून घेतो, इंटरलिंकेजेस प्रिपेअर करत नाही, क्रिटिकली अनालिसिस करत नाही, आणि मग जर समजा एकदम सरळ क्वेश्चन नाही विचारला आणि एकदम जर इंटरलिंकेजेस मध्ये क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर द्यायला त्या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक होऊन जाते. एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग काय की प्रत्येक याच्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं की जे इंटरलिंकेजेस आहेत, हे इंटरलिंकेजेस समजलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की पहिल्या युनिटमध्ये तुमचं लिडरशिप, आता लिडरशिप म्हणजे काही चांगल्या नेतृत्व किंवा जे काही नेते असतील त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजे. त्यांच्यामध्ये जे नेतृत्वाचं क्वालिटी असेल, नेतृत्व, त्याच्यानंतर नेतृत्व जो असेल पहिल्या युनिटमध्ये दिली. आय थिंक तिसऱ्या युनिटमध्ये तुमचं जे काही दिलेलं आहे तर अभिवृत्ती दिलेली आहे. म्हणजे काय तुमचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे. नंतर काय आहे की भावनिक बुद्धिमत्ता. मग एक युनिटमध्ये भावनिक बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर मग तत्वज्ञ म्हणजे फिलॉसॉफरचं म्हणणं काय? मग ते नेतृत्व संदर्भात असेल, अभिवृत्ती संदर्भात असेल, भावनिक बुद्धिमत्ता संदर्भात असेल, आणि मग लीडरशिपचा जो उपयोग आहे तो सार्वजनिक प्रशासनामध्ये कशा पद्धतीमध्ये येतोय. आणि मग अशा वेळेस केस स्टडी जेव्हा फॉर्म केले जातात, तर केस स्टडीज फॉर्म करत असताना या सगळ्या गोष्टी इंटरलिंकेजेस होत जातात. आणि जर तुम्हाला एकदा लक्षात आलं की केस स्टडी कशी दिलीत आणि सिलेबसच्या कुठल्या टॉपिकशी लिंक होते आणि अक्रॉस सिलेबस कुठले टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर होतात, तर बरोबर तुमच्या ज्या आन्सरमध्ये ह्या गोष्टी काय होतात, कीवर्ड्स असतील, ते कॉन्सेप्ट्स असतील, ठीक आहे, ते फिलॉसॉफर्स असतील, ते रिफ्लेक्ट होत जातात. आणि ते रिफ्लेक्ट झालं तर तुमचं आन्सर जे असेल हे व्यवस्थित एथिक्सचा आन्सर त्या ठिकाणी दिसतं. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं की जे म्हणजे जे समोर दिसतंय त्याच्या पद्धतीने कॅन्डिडेट काय की थेरी व्यवस्थित प्रिपेअर न करता केस स्टडी सॉल्व्ह करायला चाललं जातात. तर तसं करू नका. तुम्हाला केस स्टडी जर व्यवस्थित सॉल्व्ह करायची असेल तर तुमचं जे थेरॉटिकल फाउंडेशन आहे, म्हणजे आपण कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे, ही अगदी व्यवस्थित पद्धतीने स्ट्रॉंग असली पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढचा जर aspect आपण बघितलं की स्ट्रक्चर वगैरे जे ते स्ट्रक्चर आपण त्याच्यामध्ये लक्षात घेतलं. आता स्ट्रक्चर लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय की जो सेक्शन ए ना आतापर्यंत जर युपीएससीचा आपण म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं ना, तर क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात, तर ते विचारले जातात. एक म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट, म्हणजे सिलेबसमध्ये आता समजा याच्यात त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे, या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी क्वेश्चन ए मध्ये 1, 2, 3, 4, 5 मग याच्यामध्ये काय जास्तीत जास्त विचारणार 2 मार्कासाठी कुठली तरी टर्मिनॉलॉजी विचारतील किंवा त्याचं ऍप्लिकेशन विचारतील की त्याच्यावर कमेंट लिहा, अशा पद्धतीने विचारतील. म्हणजेच काय की मूलभूत संज्ञा जे सिलेबसमध्ये ऍज इट इज दिले ते तसे विचारले जाऊ शकतात, किंवा थोडं त्याला इलेबरेट करून क्वेश्चन विचारला जातो. आता त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, सिलेबसचा पॉईंट कुठला आहे याच्यामध्ये, तर आपण लक्षात घेतलं की भावनिक बुद्ध्यांक. मग याच्यामध्ये डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो की तुमच्यामध्ये भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, आणि त्याचा उपयोग जो असेल तो प्रशासनात कशा पद्धतीने होऊ शकतो. म्हणजेच काय की डायरेक्टली सिलेबसचे जे पॉईंट्स आहेत ना, सिलेबसचे पॉईंट्स ऍज इट इज उचललेला आहे आणि त्या पद्धतीने क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन त्या ठिकाणी काय केलेला आहे तर फ्रेम केलेला आहे. काही क्वेश्चन मध्ये काय आहे की त्या ठिकाणी डायरेक्टली काय तर अप्लाइड बेस क्वेश्चन्स. अप्लाइड बेस क्वेश्चन्स म्हणजे काय की डायरेक्टली तसं विचारणार नाही की इंटिग्रिटी म्हणजे काय, किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ऍटिट्यूड म्हणजे काय, किंवा काहीतरी सिनेरिओ वगैरे दिसतील की पब्लिक लाईफमध्ये असेल किंवा पर्सनल लाईफमध्ये असेल, तर मानवाची जी अभिवृत्ती असेल ते मानवाच्या किंवा त्याच्यामध्ये आपण भावनिक बुद्ध्यांक घेऊ शकतो. भावनिक बुद्ध्यांक जो असेल तो हा व्यक्तीच्या म्हणजे आपण म्हणतो इंटेलिजन्स पेक्षा जो इमोशनल इंटेलिजन्स आहे हा फार महत्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतो, आणि तो कशा पद्धतीने प्ले करू शकतो याच्या संदर्भात लिहा. अशा टाईपचे जे काही अप्लाइड क्वेश्चन्स असतील ते अप्लाइड क्वेश्चन्स याच्यामध्ये काय ते विचारले जाऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण युपीएससीचे प्रिव्हियस क्वेश्चन आहे ते बघूया. ते मी काय केले, युपीएससीचे प्रिव्हियस क्वेश्चन ते टॉपिक वाईज काय केलं तर क्लासिफाय केलेत, आणि क्लासिफाय करून त्याचं जे मराठी ट्रान्सलेशन पण केले. आणि हे जे काही पीडीएफ आहेत हे तुम्हाला फ्री अवेलेबल आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून जातील, आणि त्याची जी लिंक असेल टेलिग्राम चॅनलची ते युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा याच्यामध्ये आता हा 2024 मध्ये क्वेश्चन विचारला होता, हा अप्लाइड स्वरूपातला. मग याच्यामध्ये काय जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे विकासाच्या नावाखाली माणसाच्या लोभाचे परिणाम आहेत, जे सूचित करतात की मानवी अस्तित्वासह
सर्व जीवसृष्टीचा नाश पृथ्वीवरील जीवनाच्या समाप्तीकडे वाटचाल करीत आहे. मग जीवनाचे रक्षण करण्यासाठी आणि समाज व पर्यावरण यामधील समतोल सुधारण्यासाठी तुम्ही हे कसे थांबवाल? म्हणजे हा कुठल्या पद्धतीमध्ये जर बेस झाला तर ह्युमन ग्रीड म्हणजे ती जी व्हॅल्यू सिस्टम आहे ना, तर व्हॅल्यू सिस्टमवर याच्या ठिकाणी काय केलंय तर फोकस केलंय. मग आता ही जी व्हॅल्यू सिस्टम आहे फक्त ह्युमन्स रिलेटेड आहे का? नाही. मग इन्स्टिट्यूशनल, सोशल लेव्हलवर, नॅशनल लेव्हलवर प्रत्येक याच्यामध्ये ही जी ग्रीडची कॉन्सेप्ट आहे ना, हा ग्रीडचा कॉन्सेप्ट त्यांनी त्या ठिकाणी काय केलं ह्युमन ग्रीड या ठिकाणी त्यांनी हायलाइट केलंय. म्हणजे काय आता अप्लाइड बेसमध्ये त्यांनी क्वेश्चन विचारलाय की कशा पद्धतीने मानवाचे ते दुर्गुण असतील ते कशा एन्व्हायरमेंट जे असेल. मग आता हा एन्व्हायरमेंटचा जर पार्ट बघितला हा अप्लाइड एथिक्सचा झाला. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की अनुप्रयुक्त जो काही नीतिशास्त्र असेल तो आणि त्याच्या संदर्भात हा जो क्वेश्चन तो विचारलाय. म्हणजे अप्लाइड क्वेश्चन्स आहेत. म्हणजे काय तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित असली पाहिजे आणि त्याचे जे विविध डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन समजले पाहिजे. आणि काही क्वेश्चन्स आहेत हे उदाहरण आधारित म्हणजे कोट दिलेला असतो आणि कोट बेसवरून ते विचारतात व्हॉट डू मीन बाय धिस कोट. एक तर हा डायमेन्शन असू शकतो की तुम्हाला काय वाटते आणि त्याच्यानंतर काय की वर्तमान परिस्थितीत वर्तमान परिस्थितीत त्याचा रिलिव्हन्स काय किंवा त्याचा जो उपयोग आहे त्याचा उपयोग कशा पद्धतीने. ते दोन कॉन्टेक्स्ट मध्ये हे जे कोट आहेत हे कोट बस क्वेश्चन्स आहेत हे काय केले जातात ते विचारले जातात. मग याच्याबद्दल पण काय की मग हे जर आपल्याला माहित असतील तर 10 मार्क्स क्वेश्चन हे कशा पद्धतीने डील केले गेले पाहिजे याचा पण प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली फ्रेमवर्क आहे. जसं आपण क्लासमध्ये पुढे पुढे जाऊ कॉन्सेप्ट अंडरस्टँड करू तर फ्रेमवर्क मी तुम्हाला प्रत्येकाचं सांगेल जेणेकरून काय की क्वेश्चन कशा पद्धतीने आला तर ब्रेक कसा केला गेला पाहिजे आणि आन्सर कसं लिहिलं पाहिजे हे तुम्हाला समजेल. हा झाला क्वेश्चन म्हणजे पार्ट ए. जनरली ह्या टाइप्सवर क्वेश्चन्स वगैरे हे विचारले जातात. काही काही वेळेस काही क्वेश्चन्स विचारला डायरेक्टली की तुम्ही पॉलिसी फॉर्म्युलेशन मध्ये व्हॅल्यू सिस्टम काय असू शकते किंवा समजा आता ट्रायबल साठी जर तुम्ही अपॉइंट केलेला ऑफिसर आहात तर त्याच्यासाठी जर तुम्हाला पॉलिसी इम्प्लिमेंट करायची असेल किंवा पॉलिसी फॉर्म्युलेट करायची असेल किंवा धोरण बनवायचं असेल तर तिथं कुठल्याच पद्धतीचे मूल्य त्याच्यामध्ये असले पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे हे गोष्टी समजणे फार महत्वाचं आहे. मग ते तशा पद्धतीचे क्वेश्चन हे 10 मार्कला विचारले जातात. त्याच्यानंतर आपण जर केस स्टडीचा पार्ट बी बघितला मग याच्यामध्ये वेगवेगळ्या टॉपिक्स मध्ये जे केस स्टडीज आहेत ते विचारले जातात. आता याच्यामध्ये मी फक्त काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत की ठीक आहे किंवा टाइप्स दिलेले आहेत. या टाइप्स मधून काय क्वेश्चन विचारले. आता हे जे सगळे टाइप्स आहेत ना हे तुमच्या सिलेबसचे टाइप्स आहेत आणि सिलेबसच्या टाइप्स मधून जे आहेत तर ते केस स्टडी विचारले जातात आणि केस स्टडी विचारल्यानंतर सिलेबसचे काही 2-3 टॉपिक्स आहेत त्या सिलेबस केस स्टडीशी लिंक होतात आणि त्याच्यावरून तुम्हाला जे उत्तर आहेत ते म्हणजे प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर विचारले जातात. उत्तर तुम्हाला लिहायचं. मग काही वेळेस केस स्टडीज कशी असू शकतात नीती नैतिकता मानवी मूल्य म्हणजे आता काही वेळेस तुमचा जो आपण असं म्हणू शकतो की मित्र आहे तो सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करतोय. सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करत असताना आपण त्याला लक्षात येते की सगळीकडे करप्शन आहे किंवा काय आहे आणि तरी तो तुम्हाला येण्यासाठी मग त्याची जी काही मानसिकता असेल ती तिथे येण्यासाठी करप्शनची किंवा तो आल्यानंतर करप्शन करायला इच्छितो आणि तो तुमच्याकडे सल्ला मागायला आलेला आहे तो त्याने काय करायला पाहिजे. तर मग अशा वेळेस ते तुमची जी नीतिमत्ता आहे किंवा नैतिक मूल्य आहे ते त्या ठिकाणी काय करतात तर चेक करतात की तुम्ही कशा पद्धतीने आर्ग्युमेंट पुट फॉरवर्ड करतायत किंवा समोरच्याला कशा पद्धतीने परस्युएट करतायत त्याचा पाठपुरावा करतात हे. त्याच्यानंतर अभिवृत्ती मग तुमचा जो ॲटिट्यूड आहे हा ॲटिट्यूड या ठिकाणी पण चेक केला जातो. ॲटिट्यूडच्या कॉन्टेक्समध्ये जर आपण लक्षात घेतलं की समजा वुमन आहे आणि वुमन त्या ठिकाणी काय आहे की ती सेक्शुअली असॉल्ट झालेली आहे वर्क प्लेसवर. मग वर्क प्लेसवर आल्यानंतर ती तुम्हाला सजेशनसाठी येते. सजेशन्स आल्यासाठी ती एक तर तिच्यामध्ये काय फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आणि फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असल्यानंतर मग ती तुम्हाला ओपिनियन विचारते की तिने आवाज उठवायला पाहिजे का आवाज नाही उठवायला पाहिजे आणि तुम्ही कंपनीचे त्या ठिकाणी काय तर एम्प्लॉई आहेत त्याच कंपनीचे जर आवाज वगैरे उठवला तर तुमच्याही आपण म्हणू शकतो इंटरेस्टवर कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही काय ॲटिट्यूड दाखवतात किंवा तुमचा ॲटिट्यूड कशा पद्धतीचा आहे ते काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील नैतिकता किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स. मग याच्यामध्ये काय की तुम्ही समजा XYZ कंपनीचे मेंबर आहात ठीक आहे किंवा आणि तुमची कंपनी जी आहे ती फार घाट्यात चालते आणि घाट्यात चालल्यानंतर तिला टेंडर पाहिजे आणि टेंडर पाहिल्यासाठी जी असेल तर दुसरी एखादी कंपनी आहे ती येते आणि ती कंपनीचे जे ऑफिसर आहे त्याच्यासोबत तुमची चांगली संलग्नता वगैरे होते. संलग्नता होत असताना पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कशन मध्ये लक्षात येते की ज्या कंपनीकडून तुम्ही टेंडर मिळवणार आहात तर ती काहीतरी माल प्रॅक्टिसेस करते चुकीच्या गोष्टी करते आणि त्याचा त्यांना फायदा होतो. आणि त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही जर ही गोष्ट लपवली किंवा तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या पद्धतीने तुम्ही जर चालू ठेवलं आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवला तर तुम्हालाही फायदा आहे तुमच्या एम्प्लॉईला फायदा आहे. पण तुम्ही जर नाही मिळेल आणि जर समजा तुम्ही नाही मिळवलं तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. मग याच्या पद्धतीने ह्या टेंडरमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे मला आता थोडक्यात ती ऍज इट इज मला व्हर्बिटिझम मध्ये नाही सांगण्यात आली. थोडक्यात काय की मग पर्सनल स्पेअर मध्ये असताना तुमचं सक्सेस म्हणजे काय असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जर आपण म्हणू शकतो की पब्लिक याच्यामध्ये असेल तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असाल तर त्याचा कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे याच्यामध्ये डिफरन्सिएशन तो पण विचारला जातो. त्याच्यामध्ये कस्टडी विचारले होते प्रायव्हेट हॉस्पिटल संदर्भात. मग प्रायव्हेट हॉस्पिटल संदर्भात आय थिंक तुम्ही त्या हॉस्पिटलचे म्हणजे ते म्हणतात केस स्टडीमध्ये की तुम्ही हॉस्पिटलचे जे ते इन्चार्ज आहात
आणि इंचर असल्यानंतर कोविडच्या याच्यामध्ये बरेचसे जे काही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी होतात आणि मग तुम्हाला त्याला ट्रीटमेंट करायचे. आणि दुसरा क्वेश्चन त्याच्या व्हिडिओमध्ये विचारतो, हे जर हॉस्पिटल हे प्रायव्हेट नसतं, हे जर पब्लिक हॉस्पिटल राहिले असतं, त्याच्यामध्ये काय इश्यूज इन्व्हॉल्व झाले असते. म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट हे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत याच्यामध्ये पण डिफरन्सिएशन ते एक्सपेक्ट करतात की तुम्हाला माहित असले पाहिजे. त्याच्यानंतर अनुप्रयुक्त नैतिकता आणि व्यवस्थापन. मग आता अप्लाइड एथिक्स वगैरे असेल तर त्याच्यावर पण गोष्टी विचारल्या जातात. तर फॉर एक्झाम्पल 2023-24 मध्ये क्वेश्चन विचारला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात. तुमची एबीसी काहीतरी कंपनी आहे आणि ती काय करते तर जास्त एन्व्हायरमेंट फुटप्रिंट क्रिएट करते, कारण की ते एआय यूज करते. आणि एआय यूज करत असताना आता एआय हे काळाची गरज बनलेली आणि 2003 पर्यंत झिरो इमिशन नॉर्म्स काय करायचे तर अटेंड करायचे आहेत. मग अशा कंटेक्समध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल किंवा तुमची पहिली प्राथमिक भूमिका काय असेल आणि नंतर लॉंग टर्म मध्ये तुम्ही काय करू इच्छिता. म्हणजे जे अप्लाइड एथिक्स आहे, अप्लाइड एथिक्सवर पण क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन आय थिंक मला वाटतं 2016-17 मध्ये काहीतरी क्वेश्चन विचारला होता की त्या ठिकाणी तुम्ही आपत्ती व्यवस्थापन प्रबंधनमध्ये आहे. त्याच्यानंतर तिथे काही तुम्हाला लोकांना रेस्क्यू करायचं आणि रेस्क्यू करत असताना मग तुम्ही प्रायोरिटी कोणाला द्याल. मग वृद्ध आहे, महिला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की बाकीचे लोक आहेत, मग अशा डिझीज आहेत की ज्यांना रोग वगैरे. मग आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुम्ही सिच्युएशन कशी हँडल कराल. मग याच्यामध्ये पण काय म्हणजे तुम्ही आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुमची डिसिजन मेकिंग अबिलिटीज कशी आहेत हे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन. मग इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात मग क्वेश्चन की म्हणजे कंट्रीने एखादे म्हणजे आर्म एक्सपोर्ट्स वगैरे करायला पाहिजे का. त्याच्यामध्ये जी नैतिकता आहे तर मग ती कशा संदर्भात असू शकते. तर आंतरराष्ट्रीय रिलेशन संदर्भात म्हणजे आपण म्हणू शकतो ते. त्याच्यानंतर विकास विरुद्ध पर्यावरण, डेव्हलपमेंट वर्सेस आपण असं म्हणू शकतो त्या ठिकाणी की जी एन्व्हायरमेंटची जी प्रत्येक डिबेट आहे ते डिबेट त्या ठिकाणी म्हणजे पुन्हा काय की एखादा प्लांट त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करायचा आहे, पण एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय आणि अशा वेळेस लोक जे असतात त्या ठिकाणी टर्मोइल करतात किंवा प्रदर्शनं करतात. मग तुम्ही कशा पद्धतीने तिला सॉल्व्ह कराल. त्याच्यानंतर विकास विरुद्ध व्यवस्थापन म्हणजे ट्रायबल लोक आहेत, त्या ट्रायबलना काय फॉरेस्ट मधून काय करायचं तर डिस्कस करायचं का, कारण की ते ज्या एरियामध्ये राहतात तिथे चांगल्या पद्धतीचा कोल वगैरे सापडला आणि तो जर एक्सकवेट केला तर कंट्रीची चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होणार आहे. आणि डेव्हलपमेंट जर झाली तर त्याचा विकास हा पूर्ण देशाला होणार आहे. मग त्याच्यासाठी जे असेल तर तिथे राहणारे जे काही आदिवासी असतील तर तुम्हाला त्याचं विस्थापन करावं लागेल. मग अशा वेळेस तुम्ही कुठल्या गोष्टी डोक्यात लक्षात ठेवा किंवा त्यांच्यासाठी जर तुम्हाला पॉलिसी फॉर्म्युलेट करायची असेल तर ती कशा पद्धतीने कराल त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग वेलफेअर, मग लोकांचं कल्याण वगैरे असेल. मग फॉर एक्झाम्पल आता ही फार क्लिशर्ड केस स्टडी आहे की नियर अबाउट सगळेजण कोट करतात की तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर आहात आणि त्याच्यानंतर एखादी व्यक्ती वृद्ध व्यक्ती असेल ते तुमच्याकडे काय करतात तर म्हणजे त्याची जे राईट्स आहेत म्हणजे एंटायटलमेंट. फॉर एक्झाम्पल तुम्ही फूड ग्रेन डिस्ट्रीब्युशन समजाचे रिलेटेड ऑफिसर आहात आणि ते तुमच्यासाठी कडे ते फूड ग्रेनसाठी येतात, पण तिच्याकडे काय तर हे नाहीये म्हणजे कागदपत्र नाहीये. तर मग अशा व्यवस्थेमध्ये तुम्ही काय कराल. एक तर ऑब्जेक्टिव्हली तिच्याकडे गोष्टी नाहीत म्हणून ऑब्जेक्टिव्हिटी एन्श्युअर कराल का एथिकली तिला मदत कराल का त्याच्यामधला काही मार्ग असेल तो तुम्ही त्या ठिकाणी अवलंबला. ही गोष्ट. मग सामाजिक न्याय असेल, सोशल जस्टिस, तो ची केस तुम्हाला आता सांगितलं की वुमन प्रती हिंसा वाढत आहे आणि हिंसा वाढत असताना हा कॉमन ट्रेंड दिसत आहे. मग अशा पद्धतीमध्ये ही परिस्थिती कशामध्ये उद्भवते आणि ह्या परिस्थितीवर तुम्ही ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय सजेशन्स म्हणजे आतापर्यंत जे लिगल सजेशन्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त काय सजेशन्स द्याल. म्हणजे काय पुन्हा जे सामाजिक न्याय सोशल आपण म्हणू शकतो की जस्टिस त्या कॉन्टेक्समध्ये महिलांवर केस स्टडी वगैरे जे सांगितली ती इत्यादी अशा वेगवेगळ्या प्रकारचे केस स्टडीज येतात. मग याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे की हे जे केस स्टडीज आहेत हे कुठल्या फील्डमधून आहेत आणि याला कशा पद्धतीने डील करायचं आणि याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. मग वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स म्हणजे काही वेळेस स्टेक होल्डर्स विचारले जातात आणि त्यांचे जे इंटरेस्ट असतील ते काय असतील. काही वेळेस याच्यामध्ये नैतिक मुद्दे, नैतिक पेच प्रसंग आणि संबंधित मूल्य हे विचारले जातात. आता प्रत्येक कॅन्डिडेट आता ज्यावेळेस आता मोर दॅन 1000-2000 कॉपीज मी इव्हॅल्युएट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात येते की समजा जर तिथे एथिकल इश्यूज किंवा एथिकल डिलेमाज विचारलेले आहेत ना, कॅन्डिडेट नैतिक मुद्दे असतील किंवा नैतिक पेच प्रसंग असतील आणि संबंधित मूल्य किंवा एथिकल व्हॅल्यूज असतील या सगळ्यांना काय करतात तर क्लब करून टाकतात आणि त्याच्यामध्ये काही डिफरन्सच क्रिएट करत नाही. तर या प्रत्येक टर्मिनॉलॉजीज मध्ये काय आहे तर आपण असं म्हणू शकतो की डिफरन्स आहे. नैतिक मूल्य जे असतील की तुम्ही कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देत आहात, कारण मूल्य हे कशा संदर्भात आहे की तुम्ही कुठल्या गोष्टीला किती वेटेज देता किंवा इम्पॉर्टन्स देतात. इट्स रिलेटेड टू रिलिव्हंट व्हॅल्यूज जे असतील. संबंध नैतिक पेच प्रसंग म्हणजे काय की तुम्हाला असं ऑप्शन चूज करायचं आहे की त्याच्यामध्ये ऍटलीस्ट कुठली ना कुठली मोरल व्हॅल्यू कॉम्प्रोमाइज होणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नैतिक मुद्दे म्हणजे काय की त्याच्यामध्ये कुठला मुद्दा नैतिक आहे म्हणजे तो प्रत्येक वेळेस पेच प्रसंग असेलच असं नाही आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही डिसिजन घेतात आणि डिसिजन मध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करून घेतले जातात तर त्यावेळेस त्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. तर मग त्यावेळेस नैतिक पेच प्रसंग वगैरे किंवा एखादा इव्हेंट घडून गेलेला आहे आणि इव्हेंट घडून गेल्यानंतर मग त्याचं एथिकल अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. मग त्याच्यामध्ये नैतिक मुद्द्यांचा काय होतो तर समावेश होतो. मग त्याच्यामध्ये काय की काही वेळेस पर्याय दिले असतात त्यांचं मूल्यांकन करावं लागतं. काही वेळेस पर्याय तुम्हाला स्वतः लिहावं लागतात आणि स्वतः त्याचं मूल्यांकन करावं लागतं.
मग त्याच्यामध्ये काही वेळेस ते विचारतात की तुमची तात्काळ कृती काय असेल, किंवा त्याच्यामध्ये तुमचे तात्काळ उपाय काय असतील, किंवा संस्थात्मक प्रतिसाद म्हणजे त्याला आपण सिस्टमॅटिक जे काही सजेशन्स असतील ते काय असेल. काही वेळेस दीर्घकालीन किंवा प्रणालीगत उपाय जे असतील किंवा त्याला आपण सिस्टमॅटिक पण म्हणू शकतो ते काय असू शकतात. त्याच्यानंतर मोठ्या परिप्रेक्षामधील जे दुवा आहेत, मग समजा जर आपण याच्यामध्ये लक्षात घेतलं की आता वुमनची जी केस आपण डिस्कस केली होती की समजा त्यांना वर्क प्लेसवर सेक्शुअल हॅरॅसमेंट होतं, तर असे आता ती पर्टिक्युलर तुमच्या कंपनी पुरता केस होती. पण मग कन्क्लुजन लिहित असताना किंवा काही करत असताना ते एखादा क्वेश्चन विचारू शकतात की थ्रू आउट जर आपण बघू शकतो वर्क प्लेसवर असे जे प्रॉब्लेम्स आहेत वुमनला फेस करावं लागू शकतात, आणि आतापर्यंत गव्हर्नमेंटने बरेचसे मेजर्स त्याच्यामध्ये घेतले, तर त्याच्या व्यतिरिक्त कुठले मेजर्स अजून घेतले पाहिजे जेणेकरून हा जो प्रॉब्लेम आहे वुमनला फेस करावा लागतो तो फेस करावा लागणार नाही. म्हणजेच काय की कॉन्टेक्स्ट छोटा दिला, त्यांनी नंतर इलॅबोरेशन सिच्युएशन काय केले तर इलॅबोरेट केलेली आहे, आणि मग तुम्हाला तिथे सोल्युशन्स लिहायचे. त्याच्यानंतर कोर्स ऑफ ऍक्शन आणि त्याचे समर्थन, म्हणजे आता ऑप्शन दिले असतील त्याच्यामधून कुठला ऑप्शन तुम्ही चूज कराल आणि का कराल ते, आणि बाकीचे का नाही कराल ते त्याचं कारण. त्याच्यानंतर जोही तुम्ही कोर्स ऑफ ऍक्शन चूज कराल, तर कोर्स ऑफ ऍक्शन चूज केल्यानंतर एकदम रोजी पिक्चर नसणार आहे. मग तुम्ही कुठलाही कोर्स ऑफ ऍक्शन चूज कराल तर तो कोर्स ऑफ ऍक्शन काय आहे आणि तो तुम्ही का चूज केला हे, आणि त्याच्यानंतर त्याचे जे लक्युनस असतील जो तुम्ही कोर्स ऑफ ऍक्शन चूज केलेला आहे, तर तो लक्युनस किंवा ती रिस्क तुम्ही का घेतली ते, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचे. त्याच्यानंतर काय शासकीय उपाय, कायदे, धोरणं, अहवाल. डायरेक्टली हे पण विचारू शकतात एखाद्या वेळेस की आतापर्यंत या संदर्भात गव्हर्नमेंटने कुठल्या स्टेप्स घेतले आहेत किंवा कुठल्या कमिटीच्या काय रिकमेंडेशन आहेत ते लिस्ट डाऊन करा. ते पण एखाद्या वेळेस केस स्टडीज मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर धोरणात्मक उपाय म्हणजे तुम्हाला पॉलिसी फॉर्म्युलेट करत असताना कशी केली गेली पाहिजे हे पण विचारलं जाऊ शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी काय आहे तर तिथे जे लोक राहत आहेत त्यांना डिस्प्लेस करायचंय, म्हणजे काय की त्यांच्या जागेवरून त्यांना विस्थापित करायचंय, आणि विस्थापित करत असताना मग त्यांचे इंटरेस्ट पण सिक्युअर झाले पाहिजे यासाठी कशा पद्धतीचा धोरणात्मक उपाय तो करायला हवा. त्याच्यानंतर निर्णयावर प्रभाव टाकणारे नैतिक घटक असतील, मग आता कुठले एथिकल फॅक्टर्स आहेत जे काही वेळेस विचारू शकतात तुम्ही जे डिसिजन घेणार आहात तर त्याच्याशी संबंधित जे काही एथिकल फॅक्टर्स आहेत किंवा त्याला आपण म्हणू शकतो इथे वरती एथिकल व्हॅल्यूज ते कुठले रिस्पॉन्सिबल आहे असं विचारलं जाऊ शकतो, किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक सार्वजनिक सेवकांचे गुणधर्म म्हणजे किंवा सिच्युएशन दिलेली असेल पण त्या सिच्युएशन मध्ये त्यांच्यामध्ये कुठले व्हॅल्यू सिस्टम असल्या पाहिजे, कुठले गुण त्यांच्यामध्ये असले पाहिजे जेणेकरून ती जी सिच्युएशन आहे ते हँडल करू शकतात. त्याच्यानंतर संकटाचे विविध परिणाम ओळखा, म्हणजे एखादी थेरॉटिकल सिच्युएशन दिलेली असेल आणि मग याचे इम्पॅक्ट काय होऊ शकतं म्हणजे थोडक्यात अनालिसिस जे म्हणतो तसं येऊ शकतं. आता 2017 मध्ये केस स्टडीज दिले होतं आणि याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं ब्युरोक्रेसी राजकारणीकरण या परिणामाचे परिणाम काय आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यात त्यांनी दिलेलं होतं की पॉलिटिसायझेशन ऑफ ब्युरोक्रेसी म्हणजे प्रशासनामध्ये राजकीय हस्तक्षेप जो वाढतोय आणि राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत हे राजकीय दबावाला बळी पडतायत. मग अशा कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी विचारलं होतं की असं जर झालं तर त्याचे परिणाम काय होतील. म्हणजे थेरॉटिकल क्वेश्चन आहे पण तो केस स्टडीच्या फॉर्म मध्ये विचारला आणि एकच क्वेश्चन विचारलं, एकच त्यांनी क्वेश्चन विचारला होता त्याच्यावर, आणि 20 मार्क्ससाठी तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. मग आता 10 मार्कासाठी राहिलं तर 10 मार्कासाठी लिहिणं सोपं पडतं. 20 मार्कासाठी लिहायचं असेल तर मग त्याच्यामध्ये काय तुम्ही गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे, काय गोष्टी त्याच्यामध्ये असायला पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता थोडक्यात हे मी काय सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, मग ते युपीएससीची प्रिव्हियस इयर पहा आणि किंवा तुम्ही दुसऱ्या स्टेट सर्व्हिसेसचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील ते जर तुम्ही अनालिसिस करत असताना तर कुठल्या अँगलने करायला पाहिजे, प्रिपरेशन करत असताना कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे, तुमचे नोट्स त्यामध्ये असल्या पाहिजे, आणि ते नोट्स करत असताना मग नंतर काय येते की उत्तरलेखन. आता उत्तरलेखनमध्ये मग काय की दोघे सेक्शनचे पार्ट वेगळे होतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. आता याच्यामध्ये जनरल मी फक्त स्ट्रक्चर दिलेले आहेत, पण इंडिव्हिज्युअली जर आपण केस बाय केस जर बघितलं म्हणजे क्वेश्चनची केस असेल किंवा केस स्टडीजची केस असेल तर त्याचा जो फॉर्मॅट आहे हा थोडा चेंज होईल. आता एक म्हणजे इंट्रोडक्शनचे पण डिफरंट टाइप्स आहेत, कोट बेसिस असेल, डेफिनेशन बेस असेल, करंटशी लिंकेजेस असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एथिकल इश्यूज असतील ते हायलाइट करून असतील, हे जे असतील हे तुम्ही सेक्शन ए किंवा सेक्शन बी मध्ये यूज करू शकता, किंवा सेक्शन बी मध्ये स्टेक होल्डर अप्रोच अजून इन्क्लूड होऊन जातो. त्याच्यानंतर मग जो काही मेन बॉडी असेल, मेन बॉडी कशा पद्धतीने तुम्ही हाताळतात, म्हणजे सिम्पल स्टेटमेंट क्वेश्चन असेल तर डायरेक्टली हेडिंग सब हेडिंग उत्तर पुढे जायचं. त्याच्यानंतर मग काय समजा कोड बेस्ड क्वेश्चन असतील तर त्याला कशा पद्धतीने हँडल करायचं, अप्लाइड क्वेश्चन जर आले असतील सेक्शन ए मध्ये त्याला कशा पद्धतीने हँडल करायचं. एक त्यानंतर केस स्टडीज मध्ये आले असेल, केस स्टडीज मध्ये मेन बॉडी असेल ते कशा पद्धतीने हँडल करायचं, म्हणजे मेरिट्स डिमेरिट्सला किती वेटेज द्यायचं, रिझनिंगला किती वेट म्हणजे काय तुम्ही जे कोर्स ऑफ ऍक्शन चूज करणार आहात, त्याला वेटेज किती द्यायचं, त्याला कशा पद्धतीने लिहायचं, कन्क्लुजन लिहित असताना कशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजे, हे जे सगळे डायमेन्शन त्याच्यामध्ये येतात. पण त्याच्यामध्ये महत्व असताना तुम्ही जेव्हा लिहितात तर लिहित असताना किती रिलेव्हंट कीवर्ड्स, किती रिलेव्हंट आस्पेक्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहितात. आता समजा जर तुम्हाला क्वेश्चन आले तुमचा मित्र, तर तुम्ही कशा पद्धतीने पाठपुरावा कराल म्हणजे परस्युएट कराल. जसं मी तुम्हाला केस सांगितली की त्याला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये वगैरे जायचं पण तो करप्शनमुळे वगैरे काय होतोय तो टेम्प्ट होतोय,
किंवा त्याला समजून सांगायचं की करप्शन वगैरे नाही करायचं, किंवा तुमचे फॅमिली मेंबर सांगतात की बाकीचे लोक काय करतात तर करप्शन करतात, त्यांचं फॅमिली लाईफ एकदम एन्जॉयमेंट चालू आहे, आणि तुम्ही सिव्हिल सर्वंट आहात, आणि सिव्हिल सर्वंट असताना तुम्ही एकदम प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी काय करतात, वागतायत, आणि प्रामाणिक पद्धतीने वागत असताना तुमच्याकडे गाडी आहे ना, घर आहे ना, प्रत्येक वेळेस तुम्हाला फक्त काय मिळते तर ट्रान्सफर मिळते. म्हणजे ट्रान्सफर तुम्हाला जे मिळते याच्यामुळे काय तुमचे जे मुलं आहेत तर त्यांचे पण एज्युकेशन कॉम्प्रोमाइज होत आहेत, आणि तुम्हाला तुमचे जी वाईफ वगैरे असेल तर त्यांनाही काही आपण म्हणू शकतो की महागड्या गोष्टी तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजेच काय, मग अशा वेळेस मग तुम्ही करप्शन करायला काय त्या ठिकाणी तयार नाही. जर बाकीचे सगळेच करतात, त्यांना जर काही प्रॉब्लेम होत नाही, तुम्ही करायला काय हरकत आहे याच्यामध्ये? समजा मग असा क्वेश्चन्स आले किंवा असे टॉपिक्स आले, तर मग याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस त्याला आर्ग्युमेंट्स पुट आउट करतात, ते पुट आउट करत असताना तुम्ही कशा पद्धतीने करतात हे फार सांगणे गरजेचे आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पर्सनल रिलेशनशिपमध्ये जे कीवर्ड्स यूज करतायत, म्हणजे लव्ह, केअर, ऑनेस्टी वगैरे, ठीक आहे. ते ज्यावेळेस तुम्ही यूज कराल तर तुम्ही अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी असे नाही, त्याच्यानंतर प्रोबिटी असे जे ते पर्सनल रिलेशन मध्ये यूज करणार, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही जे पब्लिक कॉन्टॅक्ट मध्ये जर समजा आन्सर लिहितात ते लव्ह, केअर वगैरे ह्या वर्ड्स पेक्षा तिथले जे काही इन्स्टिट्यूशनल किंवा ऑफिशियल कीवर्ड जे असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला काय करणे तर यूज करणे अपेक्षित आहे. म्हणून प्रत्येक कीवर्ड, प्रत्येक कॉन्सेप्टचं इव्होल्युशन, त्याचं अंडरस्टँडिंग कुठे अप्लाय झालं पाहिजे, आणि त्याचं बाकीच्या सब्जेक्टची असणारं इंटरलेशन आहे हे तुम्हाला काय झालं पाहिजे तर समजलं पाहिजे. ते फॉर इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामुळे काय की ज्यावेळेस तुम्ही पॉईंट्स लिहाल किंवा इंट्रोडक्शन, बॉडी वगैरे काही लिहाल, तर मग सिलेबसमध्ये जे पॉईंट्स दिले त्याच्या आधारेच तुम्हाला उत्तर लिहायचं. म्हणजे काय, मग फिलॉसॉफर असेल, मग ते इंडियन असतील किंवा वेस्टर्न असतील, त्यांची जी फिलॉसॉफी असेल, त्यांनी यूज केलेले कीवर्ड्स असतील, त्यांनी यूज केलेल्या टर्मिनॉलॉजीज असतील, त्यांनी दिलेले जे कॉन्सेप्ट्स असतील, ते तुम्हाला काय करायचे तर तुमच्या उत्तरामध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुमची जी टर्मिनॉलॉजी आहे, एथिकल टर्मिनॉलॉजीज, कीवर्ड्स, कॉन्सेप्ट्स, ठीक आहे, हेच जे तुम्ही थ्रू आउट प्रिपरेशन करा, तिथलं काही वेगळं नाही करायचं आहे. तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर जे कीवर्ड्स तुम्हाला दिसत आहेत ते हायलाईट करून काय करायचे, सोबत ठेवायचे, आणि जिथे रिलेव्हंट असतील तिथे त्याला यूज करायचे. ते काय करायचे, तुम्हाला ते कीवर्ड्स तुमच्याकडे असले पाहिजे आणि ते तुमच्या उत्तरामध्ये रिफ्लेक्ट झाले पाहिजे. महत्वाचं म्हणजे काय की त्याचा कॉन्टॅक्ट समजला पाहिजे, कुठे यूज करायचं, नाही तर सगळ्याच ठिकाणी अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, इंटिग्रिटी, प्रोबिलिटी चाललंय एकदम, तसं नाही करायचं. तुम्ही बी स्पेसिफिक राहिला तर तो वाचणार असेल त्यालाही लक्षात येईल की तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला याच्यामधले जे काही मायन्यूट डिफरन्सेस आहेत ते लक्षात येतात. त्याच्यानंतर काय की जे काही ऑथेंटिक एक्झाम्पल आहे ते तुम्हाला असले पाहिजे. मग ऑथेंटिकेट एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं, तुमच्या काही इंडिव्हिज्युअल लाईफ मधले असतील किंवा प्रशासकीय लाईफ मध्ये असतील, स्पोर्ट्स फील्ड मध्ये असतील, इकॉनॉमिक फील्ड मध्ये असतील, त्याच्यानंतर थ्रू आउट द लाईफ जर आपण बघितलं, म्हणजे सगळ्या सेक्टरमधले जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला घेतले पाहिजे. आणि याच्या ऍडिशन मध्ये जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स आहेत हे तुमच्याकडे असलेच पाहिजे, केस स्टडीज. कारण मोस्ट ऑफ द केस स्टडीज वगैरे असतात या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स संदर्भात विचारले जातात, म्हणजे युपीएससी जर आपण लक्षात घेतलं तर. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असेल किंवा लिडरशिपची क्वालिटी तुम्हाला चेक करायची असेल, MS धोनी असेल तर त्यांच्यामध्ये येऊ शकते. त्याच्यानंतर कंपॅशनच्या बाबतीमध्ये असेल, म्हणजे सहानुभूती किंवा आपण म्हणू शकतो तर ते दलाई लामा असेल तर त्यांच्याकडून येऊ शकते. ठीक आहे. मग हे जे काही पर्सनॅलिटीज असतील त्यांच्यामध्ये दिसणारे ट्रेड्स असतील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटीज असतील, त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटीज का, फक्त हे नाही की दलाई लामा असेल किंवा मदर टेरेसा असेल, मग मदर टेरेसा यांच्यामध्ये आपल्याला काय दिसते तर सहानुभूती दिसते. मग ही फक्त सहानुभूती असं लिहून नये. सहानुभूती कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये की ज्यांनी गोरगरीब पेशंट जे असतील त्यांना काय केलेलं आहे, थ्रूआउट त्यांची पूर्ण लाईफ जी असेल ती वाहून दिलेली आहे, त्याच्यामधून त्यांची जी काही असेल तर ते आपल्याला काय दिसतं तर प्रामाणिकपणा दिसतो. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये कुठला इन्सिडन्स, किती पर्टिक्युलर इन्सिडन्स तुम्ही कोट करतायत आणि किती वाजवी शब्दामध्ये कोट करतायत, ठीक आहे, ते त्या ठिकाणी काय राहतात तर इम्पॉर्टंट राहतात. आणि मग महत्वाचं काय की ज्या ठिकाणी फ्लो चार्ट्स वगैरे, माइंड मॅप्स यूज करता येतील ते यूज आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही करायला पाहिजे. आता जनरल ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करताय तर त्याची हे काय सांगितली मी, जनरल स्ट्रॅटेजी सांगितली. आता याच्यामध्ये अजून बरेच डायमेन्शन्स इन्क्लूड आहे, पण ते वेळेअभावी काय आपण एकाच लेक्चरमध्ये गोष्टी कव्हर नाही करू शकत. पण आय थिंक तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असेल की मला सांगायचा हेतू काय, की जेणेकरून काय की ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करताय तर प्रिपरेशन असं करा की शॅलो प्रिपरेशन नका करू. कुठेही जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला की कशा पद्धतीने समजा वर्क कल्चर आणि इमोशनल इंटेलिजन्स याला जर इंटरलिंक करायचं असेल, किंवा ऍटिट्यूड आणि त्याच्यानंतर जर आपण अकाउंटेबिलिटी याला जर इंटरलिंक करायचं असेल, त्याच्यानंतर आपण इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये एथिक्सचा काही रोल आहे का याला करायचं असेल, किंवा ऍटिट्यूड किंवा इमोशनल इंटेलिजन्सचा उपयोग होतो का याला जर लिंक करायचं असेल, हे तुम्हाला विथ एक्झाम्पल, काउंटर एक्झाम्पल, पॉईंट्स, काउंटर पॉईंट्स, थिसिस, अँटीथिसिस, वॉटर इट मे बी तुम्ही काही कॉल म्हणा, ते माहित असले पाहिजे. आणि त्याला सबस्टॅन्शिएशन करण्यासाठी जो एथिकल फ्रेमवर्क आहे त्या एथिकल फ्रेमवर्क मधले आर्ग्युमेंट्स त्या ठिकाणी असले पाहिजे. आता हे झालं कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं. आता महत्वाचं म्हणजे काय, कोर्समध्ये आपण जात असताना कशा पद्धतीने जाणार आहोत हे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं पाहिजे. आता आपल्या कोर्समध्ये काय की मित्रांनो, आपण डिझाईन करत असताना असंच केलेलं आहे की तुम्हाला जे नोट्स दिलेत ना त्या नोट्समध्ये आपण कव्हर केले आहेत की सिलेबसमध्ये जेवढे टॉपिक्स दिलेत ते, त्याच्यानंतर आपल्या क्लास लेक्चरमध्ये जे पॉईंट्स तुमचे कव्हर केले जातील हे तुमच्या नोट्सचे ऍड ऑन असतील. ऍड ऑन इन द सेन्स की लेक्चर घेत असताना सुरुवातीचे काही लेक्चर जे असतात
हे लेक्चर्स आपण घेणार आहोत की ज्या काही बेसिक टर्म्स आहेत किंवा बेसिक कॉन्सेप्ट आहेत, हे बेसिक कॉन्सेप्टवर आपण काय घेणार आहोत, तर सुरुवातीचे काही लेक्चर्स आपण घेणार आहोत, जेणेकरून तुमचं जे फाउंडेशन आहे एथिक्स किंवा आपण म्हणू शकतो नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी काय करतायत, याला अप्रोच करतायत, तुम्हाला जे समजतंय तुमच्या डोक्यामध्ये कुठलाही असं हे असं का होतं किंवा हे असं का असू शकलं असतं, हे क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये नंतर नाही आले पाहिजे. तर आपण इव्होल्युशन जसं झालेलं आहे सब्जेक्टचं, आणि जे गोष्टी आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहे, इम्पॉर्टंट आहे, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. ते बेसिक कॉन्सेप्ट बघत असताना जसं जसं आपण सिलेबसचा पॉईंट डिस्कस करू किंवा कव्हर करणार आहोत, तर त्याच्याशी ऍडिशनल रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स असतील, केस स्टडीज असतील, केस स्टडीज इन द सेन्स ॲज अ फॉर्म ऑफ एक्झाम्पल ती असतील, ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. नवीन करंट अँगलमध्ये त्याच्यामध्ये कसे डायमेन्शन्स किंवा कुठला एक्झाम्पल तुम्ही वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये कशा पद्धतीने यूज करू शकतात, त्याचं आपण इन्क्लुजन त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि प्रत्येक युनिट झाल्यानंतर युपीएससी मध्ये आतापर्यंत जे क्वेश्चन्स यूज केलेले तर त्याचं आपण काय करणार आहोत, तर डिस्कशन घेणार आहोत. म्हणजे 2013 पासून ते 2024 पर्यंत नियर अबाउट आपल्याला 11-12 वर्षाचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण काय करणार, डिस्कस करणार आहोत. हे प्रत्येक युनिटसाठी आपला तो काय असणार, तो फॉर्म्युला असणार आहे. तो झाल्यानंतर जसे आपले हे 7 युनिट कंप्लीट होतील, मग 8वं आपलं असणार केस स्टडीज. आता केस स्टडी सगळ्यात शेवटी ठेवण्याचं तात्पर्य म्हणजे काय, लक्षात घ्या मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की केस स्टडी जर सॉल्व्ह करायची असतील तर तुम्हाला महत्त्वाचं काय असलं पाहिजे, थेरॉटिकल कॉन्सेप्ट किंवा थेरॉटिकल अंडरस्टँडिंग अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. आणि नंतर काय असणार आहे तुमचं, तर ते नॉलेज तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करताय, आणि हे अप्लाय करत असताना मग याच्यामध्ये तुमचं जे आन्सर रायटिंग आहे ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल. मग केस स्टडीज डिफरंट पद्धतीने कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या गेल्या पाहिजे, त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ केस स्टडीज जे आतापर्यंत विचारले गेलेले आहेत, तसेच आपले जे काही युपीएससी तर आपण प्रिव्हियस इयर घेणारच आहोत, पण प्रॅक्टिससाठी जे काही केस स्टडीज आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. म्हणजेच काय की तुमच्याकडे जे रेडीमेड फ्रेमवर्क आहे, रेडीमेड फ्रेमवर्क तुमच्याकडे असलं पाहिजे, आणि म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर त्याच्यामधले पॉईंट्स तुम्हाला काय करायचे, यूज करायचे तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये, जेणेकरून काय होणार की कमी वेळेमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही फार स्ट्रेसमध्ये, तुम्हाला थिंकिंग करण्याची पण कॅपॅसिटी नाही, पण सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही जर गोष्टी इन्कल्केट केल्या असतील, एन नंबर ऑफ टाइम रिवाइज केलेले असेल, आणि तुम्हाला माहित असेल कुठली गोष्ट कुठे यूज करायची, तर तुम्ही ते एक्झामिनेशन मध्ये काय तर व्यवस्थित पद्धतीने काय करू शकतात, तर रिप्रोड्यूस करू शकतात. तर हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये मग आपण डायग्राम्स असतील, माइंड मॅप्स असतील, ते पण जसं जसं आपण आन्सर रायटिंग इन्क्लूड करणार तसं कॉन्सेप्ट समजून घेणार, तर त्या गोष्टी पण त्याच्यामध्ये राहतील. त्या तुमच्या याच्यामध्ये काय करायच्या, तर तुम्ही ड्रॉ करत राहायचे. याच्यामध्ये आपण बघत असताना टॉपर्सचे जे आतापर्यंत कॉपीज वगैरे, ज्यांनी हायेस्ट मार्क्स स्कोर केले, तर त्यांचं पण आपण काय करणार, तर अनालिसिस करणार, जेणेकरून ऍक्च्युअली उत्तर लिहित असताना हे कसे लिहिले गेले पाहिजे हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि मग तुम्हाला बऱ्याच याच्यात अडचणी पण येत जातील उत्तर लिहित असताना, की काही वेळेस काहींना पॉईंट फॉर्मॅटमध्ये नाही लिहिता येत, काहींना फक्त पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये, आता काही ठिकाणी तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ पॉईंट फॉर्मॅट आणि पॅरेग्राफ याच्यामध्ये लिहावं लागेल. काही जण फक्त पॉईंटमध्येच लिहितात, काही फक्त पॅरेग्राफमध्ये लिहितात. तर तुमच्या आन्सर रायटिंगची स्टाईल आहे ना, तर त्याच्यात पण आपण काय करणार, तर इम्प्रुव्हमेंट करणार आहोत. आणि मग आता तुम्हाला याच्यामध्ये जर दाखवायचं झालं की याचे जे काही नोट्स आहेत, तर नोट्सचं जे काही पहिले काही पॉईंट्स आहेत पहिल्या युनिटचे, ते मी याच्यामध्ये दिलेले आहेत. ही नोट्स पण तुम्ही काय करणार, मी आता याच्यामध्ये पण बरेच व्हॅल्युडेशन केलेली आहे. तर ही अपडेटेड नोट्स असेल, हे तुम्हाला कुठे मिळून जाईल, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, तर टेलिग्राम चॅनलवर पण ही नोट्स तुम्हाला काय मिळून जाईल, तर अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही याची क्वालिटी बघू शकता. आणि जे स्टँडर्ड मटेरियल आहेत इंग्लिशमध्ये अवेलेबल असलेले, तेच आपण काय केलं त्याच्यामध्ये यूज केलेले आहे. मग इग्नूचं मटेरियल असणार आहे, त्याच्यानंतर जे स्टँडर्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍस्पेक्ट्स असतील, एथिकल ऍस्पेक्ट्स, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी इन्क्लूड केल्या, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये इन्क्लूड केल्या. म्हणजे नोट्स प्लस क्लास हे केल्यानंतर तुम्हाला दुसरं कुठलं करण्याची काही गरज पडणार नाही, कारण याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या क्लासमध्ये त्याच्या गोष्टी आपण ऍड ऑन घेणार आहोत. म्हणजे सिलेबस तर कव्हरच होईल, पण सिलेबसचा बॅकग्राऊंड म्हणजे फोरग्राऊंड आणि त्याच्यानंतर बॅकग्राऊंड, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील विथ एक्झाम्पल्स, आणि करंटची असणारे त्याचे जे लिंकेजेस आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल. हा झाला तुमच्या नोट्सच्या संदर्भात. त्याच्यानंतर मग आपण 2024 मध्ये युपीएससीने जे काही मेन्स कंडक्ट केली होती ना, तर त्याचे आपण मॉडेल आन्सर्स पण काय तर दिले आहेत, बोथ इंग्लिश आणि मराठी जे असेल तर त्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हे आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे. हे अवेलेबल आहे आपल्याला टेलिग्राम चॅनलला, आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर युपीएससीचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे 2013 पासून 2024 पर्यंत, हे आपण काय केले तर सिलेबसच्या टॉपिकनुसार क्लासिफाय केलेत, आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन पण दिलेलं आहे, आणि कुठल्या सब टॉपिक्स रिलेटेड आहे ते पण दिलेलं. याचे जे पीडीएफ आहे, हे पीडीएफ पण तुम्हाला आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर भेटून जातील. आणि केस स्टडीज आहे, तो केस स्टडीचा आपण डायमेन्शन आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे सगळ्या केस स्टडीज जे असतील ते तुम्हाला इंग्लिश प्लस मराठी याच्यामध्ये दिले, जेणेकरून जे कॅन्डिडेट मराठीमध्ये प्रिपेअर करत आहेत तर त्यांना याचा काय होणार आहे, तर नक्कीच फायदा होणार आहे. आता आपली जी बॅच आहे मित्रांनो, आजचं जर इंट्रोडक्शन लेक्चर होतं, तर आता मंडे पासून काय होणार आहे, आपलं रेग्युलर लेक्चर चालू आहे. हे रेग्युलर लेक्चर असेल आपलं 11 पासून ऑनवर्ड नियर अबाउट 1 or 1:30 पर्यंत, म्हणजे 2 or 2.5 वीकमध्ये 5 दिवस आपण काय करणार तर घेणार आहोत. आता पुढचे हे जे लेक्चर्स असणार आहेत, आता आजचं लेक्चर समजा युट्यूबवर असेल, पण पुढचे लेक्चर जे असणार आहे, काही जे फ्री लेक्चर्स आपण ठेवलेले आहेत ते तुम्हाला आपल्या ऍपमध्ये भेटतील.
ॲपची जी लिंक आहे ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुमच्यापैकी जर ॲप अजून डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करा. आणि 11 वाजता काय करणार, जे फ्री लेक्चर्स असतील त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तुमची जी प्रेझेंटी आहे ते प्रेझेंटी नोंदवू शकतात. तुमचे तिथे काही डाऊट्स असतील ते डाऊटही विचारू शकतात आणि त्याच्यानंतर समजा काहींनी क्लास नंतर जॉईन केला तर हे जे लेक्चर्स असणार ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण अवेलेबल होतील, जेणेकरून तुम्ही लेक्चर बघू शकता, तुमचे कन्सेप्ट क्लिअर करू शकता आणि त्याच्यात तुम्हाला काही अडचण असली तुम्ही डायरेक्टली 1 to 1 माझ्याशी काय तर संपर्क साधू शकता. आता हा जो कोर्स आहे मित्रांनो, याच्या संदर्भात तुम्हाला जो अगोदर जर अजून माहिती हवी असेल तर आता 19 जून म्हणजे आजपासून स्टार्ट होतोय. जूनच्या मिडपर्यंत आपले जे लेक्चर्स आहेत ते कंप्लीट होणार आहे. म्हणजे तोपर्यंत तुमचा एथिक्सचा सिलेबस अगदी व्यवस्थित पद्धतीने कव्हर केला जाईल. फक्त लेक्चरमध्ये ज्या गोष्टी चांगल्या ज्या मी तुम्हाला सांगतोय त्या व्यवस्थित करा. म्हणजे तुमचं एथिक्स व्यवस्थित प्रिपेअर होतं. आठवड्याला 5 वर्ग म्हणजे 5 क्लासेस चालतील. ठीक आहे. जवळपास 40 टू 45 लेक्चर्स त्याच्यामध्ये होतील. मग याच्यामध्ये काही थेअरीसाठी आपण डिव्होट केले आणि काही स्पेसिफिकली केस स्टडीसाठी असतील. त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यानंतर जवळपास 2 हाफ लेंग्थ जे काही आहेत तर टेस्ट आहेत आणि एक संपूर्ण टेस्ट म्हणजे काय आपण फुल लेंथ टेस्ट आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. जे ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये एनरोल कॅन्डिडेट म्हणजे कुठल्याही कोर्समध्ये असतील त्यांना 50% जी आहे ती सवलत त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला काय 9511900488 याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे काही सजेशन्स असतील ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थ्रू देऊ शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तसे देऊ शकतात किंवा मोबाईलवर कॉल करून देखील तुम्ही जो काही असेल तुमचा अभिप्राय तो अभिप्राय देऊ शकता. तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर सजेशन्स द्या. आता आपण इथे थांबूया. थँक्यू.